मंत्रालयामध्ये अनुसूचित जाती जमाती विजा भज इमा व इमाप्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या वतीनं महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि या संयुक्त जयंती महोत्सव सोहळ्यामध्ये आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणारे व आत्ताच पुढील कार्यक्रमासाठी ज्यांना जावं लागलं ते आदरणीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब, तसेच या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असणारे संबंध महाराष्ट्राचे मार्गदर्शक, खरं तर ज्यांचं नाव हर्षदीप आहे, परंतु मला असं वाटतं की ते आंबेडकरवादाच्या विचाराचा दीप आहेत। ते आदरणीय प्रधान सचिव सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव माननीय डॉक्टर हर्षदीपजी कांबळे साहेब, तसेच आवर्जून उपस्थित असणारे सचिव राजशिष्टाचार विभागाचे सचिव माननीय डॉक्टर राजेशजी गवांदे साहेब यांच्यासह ज्यांनी हा देखणा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते केवळ मंत्रालयातील नव्हे तर राज्यभरातील कर्मचारी अधिकारी यांचा आधार माननीय भारतजी वानखेडे साहेब, लक्ष्मणकांतजी ढोके, अंबादासजी चंदनशिवे, सुभाषजी गवई, सुबिनजी गायकवाड यांच्यासह त्यांची सर्व टीम आणि त्याचबरोबर एखादा कार्यक्रम जेव्हा खऱ्या अर्थानं होत असतो तेव्हा विचारपीठ आयोजक यांच्यापेक्षा जास्त महत्त्व सध्याच्या काळामध्ये ज्यांना आलेलं आहे ते म्हणजे समोर माणसं उपस्थित असणं खूप गरजेचं असतं आणि तुम्ही सर्वजण उपस्थित आहात, त्यामुळं हा कार्यक्रम अधिक देखणा होत आहे। म्हणून आपण सर्व बंधू भगिनी, कर्मचारी, अधिकारी, छायाचित्रकार, वृत्तपत्रकार, माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सगळ्या महामानवांची एकत्रित जयंती संपन्न करत आहोत आणि या ऐतिहासिक ठिकाणी हा कार्यक्रम ज्या ठिकाणी होत आहे त्यामुळे अधिक या कार्यक्रमाला महत्त्व आहे की ज्या ठिकाणी या महामानवांच्या विचारांचा जागर होतो। अख्ख्या संबंध महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक सामाजिक विभागाचं प्रतिबिंब या कार्यक्रमामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी हे विचारपुष्प ठेवत असताना संबंध विश्वाला शांतीचा आणि करुणेचा संदेश देणारे या पृथ्वीचा सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध, या पृथ्वीचा पहिला चक्रवर्ती राजा सम्राट अशोक, समतावादी संत बसवेश्वर, बाबासाहेबांनी ज्यांना आपल्या गुरुचं स्थान दिलं ते समतेचे दोहे गाऊन समाज जागृती करणारे संत कबीर, आम्हा घरी धन शब्दांची चढत नाही शब्दांचीच शस्त्रे यत्न करू या भाषेमध्ये ज्यांनी शब्दांचं सामर्थ्य सांगितलं आणि वेळ पडलीच तर नाकाळाच्या माथी हानुकाठी या भाषेतही ज्यांनी विद्रोह करायला शिकवला ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्यांच्या कीर्तनांना अभंगांना बसून एक विद्यार्थी असा घडत होता, एक शिष्य त्यांचा असा घडला की ज्यांनी या महाराष्ट्राला स्वाभिमान पेरून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला सांगितलं की या गुलाम झालेल्या मनामध्ये स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली आणि तुम्ही राजे होऊ शकता हे त्यांनी सांगितलं आणि स्वतःचं राज्य उभं करून दाखवलं। ते स्वराज्याचे निर्माते कुळवाडी भूषण, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे देखणं स्वप्न ज्या आईने या मुलांना दाखवलं आणि ते करवून घेतलं त्या राजमाता आऊसाहेब जिजाऊ। आणि त्या पुढच्या काळामध्ये प्रतिक्रांतीच्या योगामध्ये या महाराष्ट्रात या देशामध्ये प्रतिक्रांती होत गेली असताना या भूमीमध्ये हा मानवतेचा विचार पुढच्या काळात गाडला जातो की काय अशी परिस्थिती जेव्हा उभी राहिली त्या काळामध्ये माणसाला माणूस म्हणून जिथं स्वीकारलं जात नव्हतं हक्क अधिकार हिरावून घेतले होते। इथल्या स्त्रियांची अवस्था दयनीय झालेली होती। आज माझ्यासमोर बसलेल्या या बहिणी पाहिल्यानंतर आणि ती अवस्था आठवल्यानंतर त्या काळाचं वर्णन करताना त्या काळातले एक महान समाज सुधारक त्या काळातली परिस्थिती पाहून
समाज विश्लेषण करून त्यांनी त्या काळाचं रुद्ररूप सांगताना म्हटलं की हे काळ असा का झाला आणि इथं माणसाची अवस्था अशी का झाली, हे सांगताना ते तेव्हा जे म्हणाले होते, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, बहुजन खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. या भाषेत सांगितलं, पण ते कृती करणारे समाज सुधारक होते. त्यांनी कृती केली आणि दाखवून दिलं. त्यांनी काय दाखवलं? विद्येमुळे मती येते, मतीमुळे नीती येते, नीतीमुळे गती येते, गतीमुळे वित्त येतं, वित्त आल्यानंतर शूद्रांचं बहुजनांचं जीवनमान उंचावतं आणि मग ते भर मंत्रालयात असे विचारांचे कार्यक्रम करायला लागतात. हे आज दिसून येत आहे. हे सांगणारे, हे मांडणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. आपल्याकडे असं म्हटलं जातं, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. काय सांगितलं आपल्याला? यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, पुढे नसते. आता असं झालंय, जेव्हा 2 पावलं पुढे स्त्री चालत असेल तेव्हा पुरुषाला यशाची वाट सापडते. आणि हे इतिहासात ज्या स्त्रीनं दाखवून दिलं, हे इतिहासात ज्या स्त्रीनं दाखवून दिलं, त्या फक्त भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिल्या स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आपल्याकडे आज या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये एका संकल्पनेच्या भोवती या महाराष्ट्राचं, देशाचं राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सांस्कृतिककारण फिरताना दिसतं. ती संकल्पना म्हणजे आरक्षण. यावरती आवर्जून हा मुद्दा घेऊन का बोलतोय, तर आज 100 वर्ष उलटून गेली तरी आमच्याकडं त्या भोवतीच हे सगळं फिरताना दिसतंय. का? तर आजही या देशातल्या 99% लोकांना, आम्ही काळ पुढे आला म्हणतो, 21व्या शतकात आलो, पण आजही या देशातल्या 99% लोकांना आरक्षण नेमकं कशाला म्हणतात, ते कशासाठी असतं, ते कोणासाठी असतं आणि ते काय होतं, ते नेमकं कशाबरोबर खायचं असतं आणि ते का दिलं गेलं, हे आजही समजत नाहीये. 21व्या शतकात आम्ही गेलो तरी. परंतु आजपासून 120 वर्षाआधी आरक्षण म्हणजे काय आणि ते कशासाठी द्यायचं हे त्यांनी उभा राहून ठासून सांगितलं. फक्त सांगितलंच नाही तर त्यांनी ते स्वतःच्या संस्थानातून सुरू केलं आणि म्हणून त्यांना आरक्षणाचे जनक म्हटलं गेलं. ते आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज. शाहू महाराजांच्याच पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये दिवसभर गाव स्वच्छ करून, संध्याकाळी लोकांना एकत्र करून, त्यांच्या मन मेंदू मस्तकातील घाण स्वच्छ करून, त्यांच्या मन मेंदू मस्तकात समाजाचा, एकोप्याचा, समतेचा विचार पेरणारे स्वच्छता संत गाडगे महाराज, संत सेवालाल महाराज, महात्मा बसवेश्वर, महाराष्ट्राच्या जामखेडमध्ये जन्मास आलेल्या व ज्यांनी आपल्या पराक्रमाचे झेंडे एका स्त्रीनं या महाराष्ट्राच्या बाहेर अगदी उज्जैन पर्यंत रोवले आणि इथल्या त्या सनातनी व्यवस्थेला घाम फोडला, त्या लोकराज्ञी अहिल्याबाई होळकर, स्वातंत्र्याचा उल्हान करणारे आदिवासी नायक बिरसा मुंडा. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नव्हे तर ती कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे, हे सांगणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. माता रमाई, माता भीमाई, पिता रामजी सुभेदार यांच्यासह मानवमुक्तीच्या लढाईमध्ये ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या महामातांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, उभं आयुष्य वाहिलं, त्या सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. व आज या 135व्या जयंतीचे निमित्तानं, ज्यांची जयंती आम्हाला 135वी जयंती साजरी करतो, पण त्यांच्याविषयी बोलताना मला मागे वळून जर पाहिलं तर 135 वर्षात अशी काय जादू झाली, मला प्रश्न पडतो. 135 वर्षात अशी काय जादू झाली, नेमकं त्या माणसाने असं काय कर्तृत्व केलं. आणि त्यांची जयंती या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या अगदी शेवटच्या खेड्यात, जिथं आज लाईट ही पोचली नसेल त्या गावात ही साजरी व्हावी. त्यांची जयंती इथल्या प्रत्येक जिल्ह्यात साजरी व्हावी. त्यांची जयंती या महाराष्ट्रात, या महाराष्ट्राच्या सर्वोच्च प्रशासकीय सभागृहात साजरी व्हावी. त्यांची जयंती संसदेत साजरी व्हावी. त्यांची जयंती त्या पलीकडे जाऊन या देशाच्या बाहेर अगदी अमेरिकेच्या संसदेत ही साजरी व्हावी. असं काय कर्तृत्व या माणसाने केलं, असा प्रश्न मला पडतो. आणि हा प्रश्न पडत असताना आतापर्यंत मी ज्या सगळ्या महामानवांची नावं घेतली त्या सगळ्यांचं कार्य मला आठवतं. आणि त्या सगळ्यांचं कार्य आठवत असताना आज आम्ही ज्या 21व्या शतकात सोशल मीडियाच्या जगात जगायला लागलो, त्या जगामध्ये आज असं बटन क्लिक केलं की फॉरवर्ड होतं, ते प्रश्न विचारतं तिकडे, त्याला काय अभ्यास करायला लागत. मग ते म्हणतं त्यांनी तेव्हा ते केलं होतं तरी होतं, मग त्यांच्या आधी कुणीतरी केलंच असतं ना. मग असं प्रश्न आम्हाला विचारलं तेव्हा आम्हाला कळत नाही की अरे नेमकं मध्ये लोचा काय झालाय की 1000 वर्ष मध्ये जातात, 2500 वर्षाचे बुद्ध आणि त्यांचा विचार आजही जिवंत आम्हाला कसा काय दिसतो, हा प्रश्न मला पडतो. त्यांच्या नंतरच्या काळात समतावादी संत महात्मा बसवेश्वर होऊन गेले, त्यांना 2000 वर्ष होत आली, त्यांचा विचार आज कसं काय आम्हाला जिवंत दिसतो. मग आम्ही म्हणतो आम्ही त्यांच्या विचारावर चालतो, हा प्रश्न मला पडतो. मग ह्या
नव्या युगात जेव्हा मी येतो तेव्हा ह्या नव्या युगात जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा 135 वर्ष आधीचा भारत, 135 वर्षामधला भारत आणि आजचा त्यानंतरचा भारत अशी मी विभागणी करतो. आणि मग ते विभागणी करून त्यावरती जेव्हा मी परीक्षण करतो, वाचतो, त्यावरून संक्रमण पाहतो, तेव्हा मला त्या माणसाविषयी बोलताना, त्या महामानवाविषयी बोलताना असं म्हणावं वाटतं, मृतप्राय झालेल्या कोट्यवधी जीवात भरला त्यांनी नवा प्राण. मृतप्राय झालेल्या कोट्यवधी जीवात भरला त्यांनी नवा प्राण. मनोवादाविरोधात ते लढले होऊन बेभान. काळारामाला घाम फोडून, चवदार पाण्याला आग लावून पेटवले त्यांनी मनुस्मृतीचे प्रत्येक पान. कोलंबिया विद्यापीठाने जगातला सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून केला त्यांचा बहुमान. त्यांनीच दिलं या भारताला जगातलं सर्वोत्तम असं संविधान. त्यांच्या समोर झुकते जगातल्या प्रत्येकाची मान. अशा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा शतशः प्रणाम, माझा शतशः. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्यात काय करतात तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जन्मास आलेला हा महामानव या हजारो वर्ष आधीच्या मानवतावादी महामानवांच्या विचारांचा वारसदार म्हणून उभे राहतात. अधिक का महत्वाचं आहे त्यांचं या भारताच्या भूमीत जन्मास येणं आणि हा नवा भारत उभा राहताना त्यांचं महत्व नेमकं काय आहे ते अधोरेखित करताना आपल्याला आवर्जून लक्षात घ्यावं लागेल. हजार वर्ष आधीपासून जी मानवतावादी परंपरा आली त्या मानवतावादी परंपरेचा एक विचारांचा वारसदार म्हणून हाती समतेचा शस्त्र घेऊन हा त्यांचा विचारांचा वारसदार तेवढ्या ताकदीने उभा राहतो आणि हा त्यांचा विचार जपण्यासाठी ते आपलं उभं आयुष्य वाहतात. आणि म्हणून नव्या 21व्या शतकामध्ये हे आम्ही ज्यांना आमचे सगळे महामानव म्हणतो, सगळ्या महामाता महापुरुष म्हणतो, त्यांचा विचार आज ते जिवंत ते ठेवतात आणि नव्या संविधानातून भारत नवा लोकशाही उभा करतात. आणि नव्या लोकशाही भारतात आम्हाला आमची वाट जी समतावादी वाट धरायची त्या समतावादी वाटेवर घेऊन जाताना या सगळ्यांच्या पाऊलखुणा त्या वाटेवर जिवंत राहतील याची काळजी ते नवा भारत उभा करताना घेतात. म्हणून आम्ही आज त्या समतावादी भारतात आलेलो आहोत. म्हणून आम्हाला आज वाटतं की आम्ही आज या भारतामध्ये उभं राहून बोलताना आम्ही छाती ठोकपणे सांगतो की आज आम्ही आमच्या जीवनामध्ये जो विचार आलाय प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला पाहिजे तो छत्रपती शिवाजी महाराजांकडून हा, पण तो विचार आमच्यापर्यंत जिवंत आज दिसतोय तो या संविधानातून पेरण्याचं काम हा त्यांच्याच विचाराच्या या पुढच्या वारसदारांना केलं. आम्ही म्हणतो की आम्ही बुद्धांच्या देशात राहतो, हा बुद्धांचा देश आहे, बुद्धांच्या विचारांचा देश आहे, हा बुद्धांच्या विचारांचा देश झाला पाहिजे आणि तो संविधानात तशा ताकदीने बांधून ठेवण्याचं काम हा त्यांच्या विचारांच्या वारसदारांना केलं. ह्या सगळ्या महामानवाला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आयुष्याकडे तर आम्ही जेव्हा पाहतो आणि त्यांच्या आता 200 द्विशताब्दी चालू आहे आणि त्या द्विशताब्दीमध्ये अधिक कणखरपणे आम्हाला मांडावं लागेल, बोलावं लागेल की क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी जी स्वप्न पाहिली, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या आयुष्यात ज्या ज्या लढाया केल्या त्या इतक्या भीषण आहेत की बाबासाहेबांच्या आधीच्या काळामध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले उभे राहतात आणि त्या काळामध्ये आजपासून 200 वर्षापूर्वीच्या त्या काळामध्ये त्या काळात जे महात्मा फुलेंनी केलं त्या काळात महात्मा फुले ज्या विरोधात उभे राहिले त्या काळात महात्मा फुलेंनी जे कार्य हाती घेतलं ते कार्य आता सांगायचं, बोलायची ही सुद्धा चोरी व्हावी अशी इतकी भीषण परिस्थिती. म्हणजे आजपासून तेव्हा त्यांनी किती मोठा संघर्ष सहन केला, तेव्हा तर हे काहीच नव्हतं संविधान वगैरे, त्या काळात ते हे उभं करतात. म्हणजे महात्मा फुले हे इतका प्रखर योद्धा आहेत. महात्मा फुले हे काळाच्या पुढचा विचार करून ज्या ताकदीनं त्या काळात उभे राहतात ते सोपं नाहीये हे आम्हाला आज समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून हे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ही सगळी विचारांची शृंखला आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा हे मागे वळून पाहणं अधिक गरजेचं आहे. आणि म्हणून ते मागे वळून पाहण्यासाठी या जयंती आहे. आणि ते मागे वळून पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं मंत्रालयात हा कार्यक्रम होता आणि आमचे भारतदादा 34 वर्ष हा कार्यक्रमाचा यत्न चालवतात. हे सोपं नाहीये. ज्या ताकदीनं ते उभं करतात त्या ताकदीनं ते पुढे चालू ठेवायचं हे सोपं नाहीये. काळ परिस्थिती बदलत असते, सरकार येतात जातात, परंतु त्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही मात्र तिथेच असता. म्हणजे आता तुमच्या पुढे उभं राहून बोलायला मला खरं तर तसं मागापर्यंत भीती वाटत आहे, कारण तुमच्यापर्यंत असं रिकामा आम्ही कधी डेस्क पर्यंत आलो तर काम करायला तर ते अवघड असतं. पण आता तुम्हाला सांगायचं इथे येऊन काहीतरी हे कशामुळं तर हे ज्या विचारांनी भारलेलं सगळं वातावरण आहे त्या विचारांनी भारलेल्या वातावरणात तुम्ही मला या ठिकाणी बोलवलंय आणि त्या विचाराने भारलेल्या वातावरणामध्ये हा जो विचार मांडायचा आहे तो विचार मांडत असताना मला वाटतं की आपल्या सगळ्यांना थोडंसं मागे जावं लागेल. थोडंसं मागे जेव्हा भूतकाळात आम्ही जाऊ तेव्हा त्याच महामानवाने सांगितलेलं एक वाक्यामुळे मला तुम्हाला इथं भूतकाळात घेऊन जावं वाटतं, कारण ते महामानव त्यांच्या आयुष्यात एक महत्वाची गोष्ट सांगतात, एक वाक्य सांगतात. ते म्हणतात की जी माणसं आपला इतिहास विसरतात ती माणसं नवा इतिहास निर्माण करू शकत नाही.
म्हणून आम्हाला तो इतिहास पुन्हा एकदा तो इतिहास आठवावा लागेल. कारण आज आम्ही किती वैभवात आहोत, आज आमचं किती छान चाललंय, आता सगळं कसं भारी आहे, आता काय आमचं काय अडलेलं नाहीये असं जेव्हा जेव्हा वाटत असतं तेव्हा तेव्हा इतिहास जर आठवला तर त्या माणसाला जमिनीवर येणं सोपं असतं. आणि जी माणसं जमिनीवर असतात तीच माणसं अधिक मोठं काम उभा करू शकतात. म्हणजे आपण कांबळे सरांचं नाव इतक्या ताकदीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे सामाजिक विकासाच्या, समाज कल्याणाच्या सगळ्या योजनांच्या अधोरेखित करत असताना आपण घेत असतो. कारण जमिनीवर असणारा माणूस काय किंवा माणसात राहून काम करणारा माणूस काय हे जेव्हा आपल्याला पाहायचं असतं तेव्हा अशा व्यक्तिमत्वांकडे आपण पाहत असतो. आणि म्हणून ह्या व्यक्तिमत्वांकडे पाहताना ह्या व्यक्तिमत्वांनी इतिहास विसरलेला नसतो. कारण जेव्हा ते बोलायला उभा राहिले तेव्हा त्यांनी आठवण करून दिली आवर्जून आपण कुठून आलेलो आहोत. अगदी 3 चाकीपासून ते स्वतःच्या त्यांच्या आयुष्यात त्यांनी हे विसरलं, हे विसरता कामा नये. आणि म्हणून मला वाटतं की मला तुम्हाला त्या इतिहासाकडे घेऊन जावं लागेल. आणि म्हणून आजपासून जेव्हा आम्ही 200 वर्ष आधी जातो तेव्हा आजपासून 200 वर्षाच्या त्या इतिहासामध्ये जी अवस्था आहे ती कुठल्या एकाच समाजाची नव्हे तर इथल्या सगळ्या बहुजनांची ती वाईट अवस्था आहे. इथल्या स्त्रियांची ती वाईट अवस्था. या सगळ्या स्त्रियांना जे भोगावं लागत होतं त्या काळामध्ये महात्मा फुले उभे राहतात. आणि त्या काळात महात्मा फुलेंना हे लक्षात येतंय की इथल्या स्त्रियांना खऱ्या अर्थानं मुक्तीची गरज. इथल्या स्त्रियांचे पंख खऱ्या अर्थानं त्यांच्या क्षितिजामध्ये, त्यांच्या नव्या आकाशामध्ये पसरले पाहिजेत. आणि म्हणून ते त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग शोधतायत. तो मार्ग त्यांना शिक्षणात सापडतो. पण तेव्हा सापडलेल्या त्या शिक्षणाच्या मार्गातून त्यांनी जे हाती अनेक कामं घेतलेली आहेत. आपण अनेकदा महात्मा फुले म्हटलं की आपल्याला वाटतं की स्त्री शिक्षणाचं, उद्धाराचं काम, स्त्रियांचं काम आम्ही एका कामापुरतं त्यांना अनेकदा जाहीर करतो किंवा त्यांचा जय जयकार ते एका काम. पण महात्मा फुले त्या पलीकडे महात्मा फुले खूप आहेत. आम्हाला ते लक्षात घ्यावं लागेल. मगाशी सरांनी जे सांगितलं तेही खूप महत्वाचं होतं. त्यांनी जे पुत्र दत्तक घेतले ते काशीबाई या ठाण्याची, मुंबईमधल्या ठाण्याची काशीबाई ही एक ब्राह्मण विधवा स्त्री होती. आणि त्या विधवा म्हणजे आम्हाला अनेक वाटतं म्हणजे महात्मा फुलेंना फॉलो करणारे अनेक लोक म्हणतात महात्मा फुलेंनी काय ते मागासाठी शाळा काढल्या, अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या. महात्मा फुलेंनी शाळा काढली, त्या शाळेत आलेल्या पहिल्या 6 मुली होत्या. कुठं? पुण्यात भिडेवाड्यात काढलेल्या शाळेत आलेल्या पहिल्या 6 मुली होत्या. त्या 6 मुलीत पहिल्या 5 मुली या ब्राह्मण समाजाच्या. एक वर्षभर पहिल्या 5 मुली या ब्राह्मण समाजाच्या. महात्मा फुलेंनी विधवा स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी विधवा गृह काढलं की तुम्ही जीव देऊ नका. चुकून किंवा तुमच्यावर अन्याय झाल्यानंतर तुम्ही प्रसूती गरोदर राहिलात आणि तुम्हाला वाटतो काय व्हायचं तेव्हा अन्याय अत्याचार व्हायचे स्त्रियांवर आणि त्या गरोदर राहायच्या विधवा स्त्रिया किंवा बालिका. आणि मग त्या तोंड दाखवायला जागा नाही म्हणून जीव द्यायला लागायच्या. त्या जीव द्यायच्या. समाज हे कशामुळे होतं? हे एकूण समाज व्यवस्थेत. म्हणून समाज व्यवस्थेतून त्यांना त्या बाहेर काढण्यासाठी महात्मा फुले म्हणले तो जर अशी कोण बहीण असेल, स्त्री असेल तर त्यांनी न घाबरता न लाजता माझ्या या प्रसूतीगृहात यावं. मी तिचा इथं सांभाळ करतो. तिनं बाळाला जन्म द्यावा आणि तिने निघून जावं. त्या बाळाचा सांभाळ आम्ही करू. महात्मा फुलेंनी हे केलं. तर ह्याच्यात पहिल्यांदा कुठल्या स्त्रिया आल्या? काय गावकुसा बाहेरच्या आल्या का? अस्पृश्य आल्या का? त्यांना किंमतच नव्हती. त्यांच्या इज्जतीलाही किंमत नव्हती. आम्हाला हे सगळं समजून घ्यावं लागलं. हे कार्य कोणासाठी? आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी हे चाकोरी म्हणजे एका फॅकल्टीच्या पलीकडे जे सगळं कार्य केलेलं आहे. महात्मा फुलेंनी हातामध्ये पेन घेतला आणि शेतकऱ्याचा आसूड लिहिला. शेतकऱ्यांची वेदना लिहिली, शेतकऱ्यांची अवस्था लिहिली. आणि ती शेतकऱ्यांची वेदना अवस्था इथल्या त्या काळातल्या ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगितली. ते महात्मा फुले ह्या महाराष्ट्राच्या नव्या क्रांतियुगाच्या 21व्या शतकाच्या आधी मैलाचा दगड ठरतात. आणि ते महात्मा ज्योतिराव फुले हे आपल्या आयुष्यात जे इतकं आभाळा एवढं मोठं कार्य उभे करतात ते महात्मा फुलेंचं कार्य अपुरं राहतं. कारण महात्मा ज्योतिराव फुलेंना पुढे आरोग्याची समस्या होते, त्यांना पॅरालिसिस होतो आणि त्यांचं जे आभाळा एवढं काम आहे ते राहतं. परंतु काळ कसा आहे बघा. या काळाच्या शतकाच्या या पटलावरती महात्मा फुले जातात 1890ला. आपल्याला योगायोग वगैरे आपण म्हणत नाही, परंतु निसर्ग चक्र काय? महात्मा फुले जातात 1890ला आणि 1891ला जन्माला येतात भीमराव रामजी आंबेडकर. महात्मा फुलेंच्या नंतर जन्माला येतात भीमराव आंबेडकर. आणि भीमराव आंबेडकर यांचं जन्माला येणं ही महात्मा फुलेंची जी अपुरी कार्य आहे. ती कार्य कोण पूर्णत्वास नेईल हा मोठा प्रश्न होता तेव्हा. परंतु हे कोणालाही माहित नव्हतं की आता आमच्याकडे सगळं फाटत चाललेलं आहे. म्हणजे ते जाती धर्माच्या नावाने इतकं फाटत चाललंय की याच्या पलीकडे आता वर्गाच्या नावाने फाटत चाललंय. तर ते त्याच्या पलीकडे जाऊन ओबीसीतले महात्मा फुले यांचं कार्य पूर्णत्वास कुठला ओबीसी पुढे नाही आलं. हे काळाचे सगळं महिमा बघितला, क्रांतीचक्र बघितलं तर लक्षात येईल. गावकुसा बाहेर जन्मास आलेल्या एका पोरानं महात्मा ज्योतिराव फुले यांचं हे कार्य
ज्या ताकदीने पुढे नेलं ते एका वाक्यात त्यांच्या कार्य पुढे नेण्याची सचोटी काय होती, काय जिद्द होती ते लक्षात येईल. पुढे जाऊन याच महामानवाने एक वाक्य म्हटलं आपल्या भाषणामध्ये. काय म्हणाले ते? महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वाटेवर चालणारा जर या भारतात जर शेवटचा माणूस कोण उरलेला असेल तर तो शेवटचा उरलेला माणूस भीमराव रामजी आंबेडकर असेल, हे त्यांनी ठणकावून सांगितलं. हे नातं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या. परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांच्यानंतर जन्मास आलेले बाबासाहेब यांची परिस्थिती काय ते आम्हाला लक्षात घ्यावं. हे काय एवढं सोपं नाहीये. आता आम्हाला वाटतं आमचं कसं झालंय, आता सगळं आम्हाला 8वं वेतन आहे वगैरे सगळं आमचं घरचं छान चाललेलं आहे, आमचं छान छान चाललंय ना आता सगळं, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. मला काय जण म्हणतात येऊन साहेब अहो सगळं इतकं छान चाललेलं आहे, तुम्ही काय ते काढता म्हणतात पुन्हा पुन्हा तेच दिवस तेच सगळं. म्हणून ही जर विसरत चालले ना हे लोक सगळं, तर जी माणसं इतिहास विसरतात ते नव्याने जगू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहे भविष्यात. आणि म्हणून हे सगळं वैभव जेव्हा मी पाहतो एका बाजूला, तेव्हा हे सगळं वैभव पाहत असताना, हे सगळं दिसत असताना, आता सगळं छान छान चाललेलं असताना, आता कसं झालंय आम्ही आता इतक्या चांगल्या पोस्टवरती आहे, आमचं घर चांगलं आहे, आम्हाला चांगला बंगला आहे, आमची पोरं आता चांगल्या चांगल्या शाळेत आहेत. ह्या चांगल्या चांगल्या शाळेत जाणारी ही पोरं आता केजीला 2 लाख फी आहे पोराची, केजीला 2 लाख फी आहे. त्या केजीला जाणाऱ्या पोराला आई सकाळी सोडायला खाली येते घरातून, मग ते बसमध्ये बसून जाते, चार चाकी गाडी दारात येते आता आमच्या सोसायटीच्या, आणि तिथं गाडीत बसून ते जातं. आई त्याला बाय बाय करते नोकरीला चालल्यासारखं. आणि मग दुपारी ते पोरगं माघारी येतं काम शाळेतून, मग शाळेतून ते माघारी यायच्या टायमाला आई आवरून सावरून माघारी आलेली असते त्याला घ्यायला 1 वाजता. मग आई त्याला घेऊन जाते, मग आई त्याला घेऊन घरी चालली असते सोसायटीमधून, तर कोण दिसतो ना अंकलला हॅलो कर, आंटीला बाय कर, गुड आफ्टरनून म्हण. का आहे? कारण बदलत्या काळानुसार आम्ही बदललेलो आहोत. आणि आता आमच्या 4 वर्षाचं 5 वर्षाचं पोरगं इंग्लिश बोलतंय फाड फाड फाड. आम्हाला अभिमान वाटतो या गोष्टी, आईबापाला या गोष्टीचा आनंद वाटतो, आईबापाला हे भारी वाटतंय सगळं, अरे किती बदललंय सगळं, आम्ही किती छान छान जगत आहोत. पण हे सगळं चित्र मी जेव्हा एका बाजूला पाहत असतो तेव्हा माझ्या नजरेसमोर एक 100 वर्षापूर्वीचा इतिहास येतो. आणि 100 वर्षापूर्वीच्या माझ्या नजरेसमोरच्या इतिहासामध्ये एक 7 वर्षाचा पोरगा याच महाराष्ट्राच्या सातारच्या त्या शाळेमध्ये चाललेला मला आठवतो. तो इतिहास माझ्या पुढे येतो. आणि तो विद्यार्थी सातारच्या त्या शाळेत जाताना त्याच्या मनात आनंद होता, त्याला भारी वाटत होतं की आता मी शाळेत जातोय, मला मित्र मिळतील, मला नवं शिकायला मिळेल, नवं शिक्षक मिळतील, मला इथं काहीतरी आनंद मिळेल. आणि तो मुलगा त्या शाळेत येतो, त्याचे वडील त्याला बोट धरून शाळेपर्यंत घेऊन येतात, वर्गापर्यंत घेऊन येतात आणि वर्गाच्या दारापर्यंत येतात. आणि वर्गाच्या दारात आल्यानंतर त्या पोराला कळतं की आपल्याला वर्गात आत घेतलं जात नाही, आपल्याला वर्गात आत घेतलं जात नाही. आणि तिथे त्याचा आनंद संपतो. बाहेर इतर पोरांनी काढलेल्या चपला बाजूला सारून तो मुलगा तिथे बसतो आणि तिथे बसून तो मुलगा शिकत राहतो. जास्त जुनी नाही, कुठली भाकड कथा नाही, तर सत्य घडलेल्या आणि त्यांनी स्वतः सांगितलेल्या या घटना. तो मुलगा वर्गाच्या बाहेर बसून शिकत राहतो, अभ्यास करत राहतो. आज परिस्थिती उलटी आहे, आज पोरपोरी सगळे वर्गात आहेत पण लक्ष मात्र बाहेर आहे. तो मुलगा बाहेर बसतो आणि वर्गाच्या आत काय चाललंय हे पाहत राहतो. एक दिवस फळ्यावर गुरुजींनी प्रश्न लिहिला, विद्यार्थ्यांना मला सांगा अशा कोणत्या गोष्टी आहेत, अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला दिसतात पण त्याला तुम्ही स्पर्श करू शकत नाही. वर्गात बसलेली पोरं उत्तर देतात, गुरुजी चंद्र, सूर्य, तारे, कोण म्हणते नारळाचं झाड, त्यावरची फळं. वर्गाच्या बाहेर बसलेल्या बारक्या पोराने हात वर केला आणि त्या गुरुजीचं लक्ष वर्गाच्या बाहेर गेलं. आणि बाहेर बघत त्या गुरुजी म्हणले, अरे भिवा बाहेर बसून काय सांगतोय, सांग भिवा सांग, उभा राहा. बारका भिवा उभा राहिला आणि बाणेदारपणे भिवा बोलता झाला, गुरुजी या शाळेतला हा पाण्याचा माठ मला रोज दिसतो पण त्याला मला स्पर्श करता येत नाही. गुरुजी या शाळेतला हा फळा मला रोज दिसतो, मला उत्तर येतं पण मला त्यालाही स्पर्श करता येत नाही. गुरुजी तुम्ही वर्गात जाताना येताना हे अनेकदा दिसता, अनेकदा वाटतं तुम्हाला हात लावा, स्पर्श करावा, पण तुम्हालाही मला स्पर्श करता येत नाही. बारक्या भिवानं ही उत्तरं दिली आणि गुरुजीच्या नजरेसमोर दररोजची दुपार आली. रोज दुपारी सगळी पोरं डबा खायला बसतात, पोरं डबा खातायत आणि तहान लागली की पाणी प्यायला जातायत. बाहेर बसलेला भिवा फडक्यात आणलेली भाकरी सोडतो, खातो. वाळलेली भाकरी खाताना त्याला ठसका लागतो. ठसका लागलेला भिवा धावत धावत माठाकडे निघतो, त्याला ठसका आलेला असतो. पण भिवा येताना दिसला की शिपाई दूर जातो, महाराजचं पोर येत आहे. शिपाई दूर जातो आणि भिवा जाऊन वाट पाहतो की तू माघारी येईल, माझ्या ओंजळीत पाणी होते. अरे ठसका लागून भिवाच्या डोळ्यातनं पाणी येतं पण त्याच्या ओंजळीत पाणी ओतलं जात नाही.
त्याच्या ओंजळीत पाणी ओतलं जात नाही. अरे ज्या भिवाला ठसका लागल्यावर पाण्यासाठी इतके हाल सहन करावे लागतात, त्याला वाटणारच ना आपल्याला इथं पाण्यालाही स्पर्श करता येत नाही, माठालाही स्पर्श करता येत नाही. पण त्या गुरुजींना कळलं होतं की बारक्या भिवानं दिलेलं उत्तर हे भूगोलाचं विज्ञानाचं उत्तर नव्हतं, तर बारक्या भिवानं दिलेलं उत्तर हे तत्कालीन समाज व्यवस्थेच्या तोंडात सनसनी चपराक मारली होती, हे त्या गुरुजींना कळलं. माझ्या बांधवांनो, माझ्या मित्रांनो, आपण आजवर बाबासाहेबांना पाण्याला स्पर्श करता आला नाही अनेकदा ऐकलं. पण आज जगदीश ओळ गेली 15 वर्ष झालं महाराष्ट्राच्या गावगाड्यातून वाड्या वस्तीवरून जाऊन नव्या पिढीला नव्या भाषेत नवे मोटिवेशनल बाबासाहेब सांगायचा प्रयत्न करतो आणि तोच प्रवास आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे. पण हे नवे मोटिवेशनल बाबासाहेब मांडत असताना सांगत असताना गावगाड्यातल्या पोरांना एवढेच बाबासाहेब न सांगता आम्हाला याच्या पुढचे बाबासाहेब सांगावे लागतील आणि तेच आज इथपर्यंत सांगायला तुमच्यापर्यंत आलोय. हे बाबासाहेब आणि आम्ही अनेकदा ऐकले की ते वर्गाच्या बाहेर बसले, त्यांना माठाला हात लावता आला नाही. माझ्या मित्रांनो, याच्या पुढचे बाबासाहेब म्हणजे काय, आम्हाला नव्या पिढीला नव्या भाषेत सांगावं लागेल की जो मुलगा आजपासून 100 वर्ष आधी वर्गाच्या बाहेर बसला होता, त्याला पाण्याला हात लावता आला नाही, पण तोच मुलगा त्या काळामध्ये आजपासून 100 वर्ष आधी वयाच्या फक्त 22व्या वर्षी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जातो. दॅट इज मोटिवेशन. नव्या पिढीला हे बाबासाहेब कळले पाहिजे. आता सगळं आलंय आमच्या पुढे. आता इथे बसलेल्या माझ्या सगळ्या बांधवांना माहिती आहे, इथं बसलेल्या जागेवर तुम्ही एका क्लिकवर बघू शकता की कोलंबिया कुठे आहे, त्या कोलंबियात किती जागा आहेत, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स कुठे आहे, त्याच्यात किती ऍडमिशन होऊ शकतात, फी किती, इथं बसून कळतंय. विचार करा कधीतरी शांत डोक्याने. अरे आजपासून 100-125 वर्षांनी ना मोबाईल ना इंटरनेट ना घरात कधी पेपर आला, अरे ज्यांच्या घरच नाहीये ज्यांना, त्या घरातल्या त्या पोराने कसं स्वप्न पाहिलं असेल की मला अमेरिकेला जायचंय. आज सुद्धा आमच्या पोरांना कळेना की विजा पासपोर्ट कसा काढायचा असतो आणि कुठल्या देशात कसं जायचं असतं. आम्ही एजंट शोधायला लागतो. गावकुसा बाहेरच्या पोरानं ते स्वप्न पाहिलं ज्याची आई 5 वर्षाची असताना वारली होती. ते 5 वर्षाची असताना ज्या मुलाची आई वारली, त्या पोरानं आयुष्यात काय स्वप्न पाहिलं की मला या देशाच्या बाहेर शिक्षणासाठी जायचं. ते बाहेर जायचा प्रयत्न करतात आहे, सगळं जुळवून आणायचा प्रयत्न करतात आहे. पण त्या काळात घडतं काय, ज्या बापानं स्वतःच्या पोटाला चिमटे घेऊन या पोराला शिकवलं, वेळ पडलीच तर जावयाकडे जाऊन उसने पैसे मागून आणले. अरे घरात भाकरी नाही पण आम्हाला पुस्तकं हवीत, आमच्या लेखाला मला शिकवायचंय, असा बाप त्या पोराच्या मागे उभा होता, म्हणून भीमराव उभा राहिला. आजकाल झालंय काय, प्रत्येक बापाला वाटतं साहेब माझा पोरगा भीमराव व्हावा, प्रत्येक बापाला वाटते माझा पोरगा बाबासाहेब व्हावा. अरे परंतु पोरगा बाबासाहेब व्हावा यासाठी बापाने पिता रामजी सुभेदार आधी व्हावं लागतं, तेव्हा पोरगा बाबासाहेब. ते रामजी सुभेदार मुलीकडे जाऊन उसने पैसे आणून भिवाला शिकवत होते. भीमराव अमेरिकेला निघतात आणि त्याआधी फक्त 6 महिन्यापूर्वी सुभेदारांचं निधन होतं. परिस्थिती काय, आई वडिलांविना पोरका झालेला भिवा, 22 वर्षाचा भिवा अमेरिकेला जायला निघतो. घरातली परिस्थिती, पत्नी माझी रमाई त्या काळामध्ये फाटक्या लुगड्यानं त्या ठिगळाने तो संसार शिवायचा प्रयत्न करते, त्या पोराबाळांना सांभाळते. ती रमाई कशी उभी राहिली, ती रमाई ज्या काळात घरातला मोठा आधार सुभेदारही गेले, त्या काळात रमाई उभ्या राहतात आणि रमाई म्हणतात, साहेब तुमचं स्वप्न आहे तुम्हाला परदेशी जाऊन शिकायचं, साहेब तुम्ही निर्धास्तपणे परदेशात जाऊन शिका, हा संसार तुमची रमा सांभाळेल, तुम्ही संसाराची काळजी करू नका, हे सांगणारी रमाई मागे होती. म्हणून बाबासाहेब या देशासाठी आणि समाजासाठी तिथे जाऊ शकले. पण आज झालंय कसं, आज आम्ही पाहतोय की आज या काळामध्ये सुद्धा सगळं इतकं बदललेलं असताना, समाज कल्याणाने शेकडो शिष्यवृत्त्या मंजूर केलेल्या असताना, त्या शिष्यवृत्त्या सगळं मिळत असताना, ते मिळवण्यासाठी सगळी यंत्रणा असतानाही किती मुलं किती मुली या लाभ घेऊन तिथपर्यंत जात आहेत आणि ते साध्य करत आहेत, हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. या परिस्थितीमध्ये बाबासाहेब ह्या पिढीनं हे बाबासाहेब समजून घेणं, अधिक समजून घेणं खूप गरजेचं आहे. ते बाबासाहेब निघतात तेव्हा बाबासाहेबांच्या गुणवत्तेमुळं, बघा समाजात अनेक घटक या गोष्टीला सहकार्य करायला उभे असतात, त्या बाबासाहेबांच्या गुणवत्तेमुळं, बाबासाहेबांच्या त्या जिज्ञासेमुळं आणि त्या पलीकडे जाऊन एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की बाबासाहेबांनी एक वचन दिलंय, बाबासाहेबांनी एक निर्धार केलेला आहे, बाबासाहेबांनी लेखी दिलेला आहे बडोदा संस्थानाला की मी शिकून माघारी आल्यानंतर तुमच्या संस्थानात नोकरी करेल. काय किती मोठी जिद्द ही आजच्या विद्यार्थ्यांनी अधिक का लक्षात तुमच्यापासून त्या विद्यार्थ्यांपर्यंत हे जावं असं मला या ठिकाणी वाटतं. काय आता झालंय काय, आता झालंय असं समाज कल्याणच्या हॉस्टेलला पोरं ऍडमिशन घेताना येतं 90%.
समाज कल्याणच्या इतक्या भारी सुविधा, जेवणा खाण्याच्या त्या हॉस्टेलला सगळं व्यवस्थित आहे, ते जाताना जाता ई तिकीट आहे. परिस्थिती अशी झाली. बाबासाहेब लेखी देतात आहे, मी परदेशी शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर तुमच्या संस्थानात नोकरी करेल. महाराजा सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराजांसारखी मोठ्या मनाची, मोठ्या दिलाची माणसं त्यांच्या सोबतीला उभी राहिली आणि बाबासाहेब परदेशी निघाले. बाबासाहेब परदेशी जातात, कोलंबियात ऍडमिशन घेतात. आज बाबासाहेबांचं कोलंबियात जाणं, बाबासाहेबांचं तिथं शिकणं हे इतकं अधोरेखित का होत आहे आजच्या जगामध्ये? कोलंबिया बाबासाहेबांच्या आधी 200 वर्ष होतं, बाबासाहेबांच्या नंतर आता इतकं वर्ष झालं आहे. त्यात आजपर्यंत लाखो विद्यार्थी आले गेले. मग बाबासाहेबांचं जाणं अधिक महत्वाचं ते का सांगावं लागतं? ते असं का झालं की कोलंबिया म्हणलं तर भारतात आता समांतर नाव यावं असं बाबासाहेबांचं नाव येतं. एवढं आयडेंटिटी काय क्रिएट झाली? तर त्या कोलंबियाकडे पाहताना, बाबासाहेबांच्या शिक्षणाकडे पाहताना, आजच्या काळात त्याचा विचार करताना बाबासाहेबांच्याही आधी हजारो मुलं गेली, बाबासाहेबांच्या नंतर ही गेली. परंतु बाबासाहेब ज्या परिस्थितीतून तिथं गेले, ती परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून जाऊन बाबासाहेब तिथं ज्या प्रकारे शिकतायत, बाबासाहेब त्या ठिकाणी जाऊन आता एखादा विद्यापीठ किंवा एखादी शाळा असते आपल्याकडे, शाळा विचार करा एखादी इंग्लिश मिडियम शाळा, ते वर्षाचा अभ्यासक्रम डिझाईन करते की पहिलीचा विद्यार्थी त्याची बुद्धिमत्ता एवढी आहे तर तो वर्षामध्ये वाक्य वाचायला शिकेल, उतारा वाचेल, जोडशब्द वाचेल. हा वर्षाचा अभ्यासक्रम असतो आणि त्यानुसार तो वर्षभर अभ्यास करतो. तसा त्या विद्यापीठाचा अभ्यास हा जागतिक विद्वानांनी निर्माण केलेला होता, तयार केला होता. त्यांनी सांगितलं होतं की कुठलाही विद्यार्थी आता आमच्याकडे शिकायला आला तर त्याला 6 वर्षात तो अभ्यासक्रम पूर्ण करायला लागतो. कोलंबियाच्या इतिहासात एवढ्या वर्षाचा अभ्यासक्रम आहे, त्याला तेवढे वर्ष लागतील. म्हणजे जागतिक बुद्धिमत्तेच्या अभ्यासानं ते ठरवलं होतं इथे कुणी येऊ द्या म्हणले टॅलेंट, त्याला तेवढे वर्ष लागणार आहेत. पण कोलंबिया सांगतं की त्यांच्या विद्यापीठामध्ये एक विद्यार्थी असा आला की कोलंबियाच्या त्या 6 वर्षाच्या अभ्यासक्रमाला आव्हान देत त्या विद्यार्थ्यानं तो अभ्यासक्रम 2 वर्ष 7 महिन्यात पूर्ण केला. तो कोलंबियाच्या इतिहासातला आजपर्यंतचा एकमेव विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून पुढे जाऊन त्या कोलंबियाला याचा अभिमान वाटतो आणि संविधान, भारत लोकशाही झाल्यानंतर कोलंबिया तो अभिमान व्यक्त करताना त्या कोलंबिया सांगतं की आमच्या विद्यार्थ्याने भारतासारख्या महाकाय देशाची घटना लिहिली आणि हा देश लोकशाही झाला, याचा आम्हाला अभिमान वाटतो. म्हणून आमच्या त्या विद्यार्थ्याची प्रतिमा, त्या विद्यार्थ्याचा पुतळा जगाच्या ज्ञानवेशीवर म्हणजे कोलंबियाच्या गेटवर लावला जातो. हा अख्ख्या भारताचा स्वाभिमान आहे. हे बाबासाहेब आंबेडकर, ते बाबासाहेब आम्हाला कळले. ते बाबासाहेब इथं सांगत असताना, आता ही सगळं जग जवळ आलंय आम्ही म्हणतो, परंतु आता जर आमचं पोरग इथून म्हणजे एखाद्या विदर्भ मराठवाड्यातनं पुण्या मुंबईला शिकायला आलं तर ते पुण्यात शिकल, एखादं पुण्या विद्यापीठातलं शिक्षण पूर्ण करल, पुणे विद्यापीठातनं माघारी निघल, आपलं म्हणाल नोकरी विकोरी बघू आपण एखादी, काय आपल्याकडे सर्टिफिकेट आहे, मग ते माघारी निघल. पण विचार करा, अशा काळात बाबासाहेब जातात आहे. तो काळ किती भयानक आहे. त्या काळात खिशात पैसा नाहीये. बाबासाहेब आपलं कोलंबियातला अभ्यास पूर्ण करतात आहे आणि कोलंबियातला अभ्यास पूर्ण करून बाबासाहेब स्वप्न काय पाहतात आहे? बाबासाहेब स्वप्न काय पाहतात? भारतात येऊन काय मोठी सर्व्हिस घ्यायची. स्वप्न काय पाहतात बाबासाहेब? म्हणजे विचारांच्या पलीकडे आहेत बाबासाहेब, किती काळाच्या पुढे आहेत बाबासाहेब. कोलंबियातला अभ्यास पूर्ण करत असताना आपले त्यांचे जे प्राध्यापक आहेत, सेलिंगमन वगैरे, हे मोठे मोठे जे जागतिक दर्जाचे विचारवंत होते, ते जागतिक दर्जाचे विचारवंत त्या काळात बाबासाहेब त्यांच्याकडून शिफारशी मिळवतात आणि तेही मोठ्या मनानं बाबासाहेबांना शिफारस देतात आहे. काय शिफारस मिळवली बाबासाहेबांनी? बाबासाहेबांना दिलेली ती प्राध्यापकांची शिफारस आहे, त्यात लिहिलेलं आहे की मिस्टर आंबेडकर हे अर्थशास्त्रामध्ये एखाद्या मोठ्या अर्थशास्त्रज्ञाच्या गतीपेक्षा अधिक गतिमान आहे. काय लिहिलंय बाबासाहेबांबद्दल? आणि ही शिफारस कशासाठी मिळवली बाबासाहेबांनी? भारतात येऊन नोकरीसाठी का, माझ्यासारख्यासारखी का? नाही. कशासाठी लिहिलं ही शिफारस? तर बाबासाहेब अमेरिकेतून लंडनला जायचा विचार करतायत आणि बाबासाहेब लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ऍडमिशन मिळवतात. आज पण आम्हाला कळत नाही फिरायला लंडनला कसं जायचं, म्हणजे आम्हाला आणि पण बाबासाहेबांचं घर बघायला कसं जायचं ती काळात. बाबासाहेब त्या काळात खिशात रुपया नाही, त्या काळात वयाच्या 20-22 मध्ये लंडनला जातात शिक्षणासाठी आणि बाबासाहेबांचं लंडनला वाटत आहे पूर्ण यायला. बाबासाहेब इथलं पूर्ण करायला घेऊन ठेवा. तर बाबासाहेबांचं लंडनला जाणं मला अधिक अधोरेखित का करावं वाटतं कोलंबियापेक्षा? बाबासाहेबांचं कोलंबियाला जाणं तर महान आहे का? तर ज्या काळात जग, बघा, ज्या काळात जग, अख्खं जग एज्युकेशनल हब म्हणून
शिक्षणाचं केंद्र म्हणून लंडनकडे पाहत होतं. कुठे पाहत होतं? लंडनकडे पाहत होतं. सगळ्या मोठ्या लोकांना वाटायचं की लंडनला शिकला म्हणजे लय मोठा. लंडन म्हणजे तेव्हा सगळ्यात टॉप एज्युकेशनल स्पॉट होता. आणि त्या काळात सगळं जग, आपल्या भारतातलेही अनेक लोक आधी लंडनला गेले शिकायला. पण बाबासाहेब हे असे आहेत की आज 21व्या शतकात ज्याला एज्युकेशनल हब म्हटलं जातं जगाचं, त्या अमेरिकेत बाबासाहेब आधी शिक्षणासाठी जातात. ही दूरदृष्टी होती बाबासाहेबांकडे. आणि बाबासाहेब तिथलं पूर्ण करून बाबासाहेब लंडनला जातात. पण लंडनमध्ये बाबासाहेबांचं शिक्षण अधिक अधोरेखित मला का करावं वाटतं, तर बाबासाहेब अशा बेसमधून जातात. बाबासाहेब अशा पार्श्वभूमीतून जात आहेत की जी पार्श्वभूमी ही रुपयाहीन पार्श्वभूमी आहे. जी पार्श्वभूमी म्हणजे खायला पैसा नाही, ज्यांच्याकडे खिशात रुपया नाही, त्या पलीकडे जाऊन एक वाक्य सांगतो, ज्या समाजाला इथल्या व्यवस्थेत रुपयाचीही किंमत नाही, त्या समाजातनं बाबासाहेब जात आहेत. आता जर आम्ही एखाद्या बॅकग्राऊंड मधनं जातो, तर आम्ही जर एखाद्या विद्यापीठात गेलो आणि शोध निबंध लिहायचा आहे, PhD करायची, थिसिस लिहायचं, काय घेतो आम्ही ज्या वर्गातून आलोय ते लिहितो ना. आम्ही आमच्या वर्गाचा उद्धार, म्हणजे मी पारधी समाजातून आहे म्हणून मी काय लिहिल, पारधी समाजाची दशा, पुढची अवस्था आणि पुढचं काय त्याचं भविष्य. वडार समाजातून त्याचं काही लिहिल. आंबेडकरी चळवळीतून तर मी लिहिल आंबेडकरी चळवळीचा आजचा सगळा इतिहास काय. तर बाबासाहेब महार समाजातनं अस्पृश्यातनं गेले तर बाबासाहेबांना लिहायला पाहिजे होतं ना, महाराजचे दुःख काय आहे, महारांचं काय चाललंय, किती वाटोळं आहे, त्यांना जगायला किंमत नाहीये. लिहिलं का मग बाबासाहेबांनी लंडनला जाऊन? बाबासाहेब लंडनमध्ये जातात. आणि बाबासाहेब अनेक जण जेव्हा मला म्हणतात ना, आमच्यासाठी काय केलं बाबासाहेबांनी, बाबासाहेबांचं देशासाठी काय आहे, आमचे बाबासाहेब कसे, तुमचंच आहे ना त्यांनी केलं. तर बाबासाहेब लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जात आहेत. आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये गेलेले बाबासाहेब त्या ठिकाणी जो शोधनिबंध लिहित आहेत, जो अभ्यास करतायत, तर परिस्थिती काय बघा त्या काळात. ज्या इंग्रजांचं भारतावर राज्य आहे, ज्या इंग्रजांचं अर्ध्या जगावर राज्य आहे, त्या काळात इंग्रजांच्याच देशामध्ये जाऊन इंग्रजांना भारतातल्या रुपयाची समस्या काय आहे हे सांगणारा जगातला आणि भारतातला पहिला अर्थशास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते काय फक्त असा निबंध लिहित नाहीत आमच्यासारखं आपण लिहावं असं ओबडधोबड. बाबासाहेब इंग्रजांच्या काळात तुम्ही आमच्या देशात राज्यकर्ते आहात आणि आमचा रुपयाला जबाबदार कोण आहे, हा रुपया ढासळतोय. आता बोलावं का म्हणतात तुमच्याकडं, रुपया एवढा हिमालयावर खाली चाललाय, त्या काळात आम्हाला कळत अर्थव्यवस्था कशी करायची, सुधारायची. त्या काळात बाबासाहेब रुपया का ढासळतोय, रुपयाची अवस्था काय लिहितात. त्या पुढे जाऊन बाबासाहेब रुपयाचं विमोचन करताना, रुपयाचं विश्लेषण करताना बाबासाहेब ज्याप्रमाणे लंडनमध्ये स्वतःची लंडनची अर्थव्यवस्था सांभाळणारी बँक आहे, तशी भारताची अर्थव्यवस्था सांभाळणारी स्वतःची व्यवस्था असली पाहिजे हे बाबासाहेब सांगतायत. आणि बाबासाहेबांचं ते सांगणं अधिक महत्त्वाचं काय हे मी तुम्हाला पुढे सांगतो. पण बाबासाहेब विद्यार्थी, बाबासाहेब ग्रेट काय, तर बाबासाहेब त्या ठिकाणी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये एकीकडे शिकतायत, तेच बाबासाहेब दुसरीकडे हे जगातलं सगळ्यात महत्त्वाची न्यायविषयक संस्था, जिला 600 वर्षाच्या आधीचा आणि आता पुढचं हे 100 ऍड केले 700 वर्षाचा इतिहास आहे, जिथं जगातून राजघराण्यातली लोक शिक्षणासाठी यायचे आणि ते न्यायाधीश होऊन तिथून जायचे. काय होऊन जायचे तिथून? जगातले न्यायाधीश होऊन तिथून जायचे. बरोबरीनं बाबासाहेब त्या ग्रेझिन मध्ये ऍडमिशन मिळवत आहेत. आणि त्या ग्रेझिन मध्ये बाबासाहेब ऍडमिशन मिळवून बाबासाहेब त्याच बरोबरीनं दुसरीकडं ग्रेझिन मधून बॅरिस्टर होतात आहे. बाबासाहेब एकाच काळामध्ये 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष 6 महिन्यात पूर्ण करणारा विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सोपं नाही हे सगळं. आजच्या आमच्या सगळ्या तरुण पिढीनं, सगळ्या विद्यार्थ्यांना हे एका जातीचं आहे का? हा मोटिवेशनल सिम्बॉल एका विद्यार्थ्यासाठी होऊ शकता. हे काय फक्त महाराच्या विद्यार्थ्यांनी केलं? महारमांग, ढोर, चांबार, अस्पृश्य, भटके, विमुक्त ह्यांच्या पोरांनी फक्त बघितलं तर ठीक आहे असं आहे का? ह्या देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बाबासाहेबांचे हे विद्यार्थी असतात. जगभर आदर्श विद्यार्थी म्हणजे काय असणं, त्या विद्यार्थ्याने शिक्षण कसं घ्यावं हे सांगणारा हा विद्यार्थी आहे की प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर हे बाबासाहेब असले पाहिजे. ते बाबासाहेब त्या ठिकाणी तो अभ्यासक्रम पूर्ण करतायत. ते कसा अभ्यासक्रम पूर्ण करतायत? ते हाल अपेष्टा सहन करत अभ्यासक्रम पूर्ण करतायत. पण आम्ही हे लक्षात आणखीन एक गोष्ट घेतली पाहिजे. आम्ही बाबासाहेबांचं शिक्षण म्हणलं की अनेकदा लंडन आणि अमेरिका ह्यांचा जय जयकार करतो, तिथं शिकले बाबासाहेब. बाबासाहेबांना ह्याच्या पलीकडे एक स्वप्न होतं. बाबासाहेबांना जर्मनीला शिकायला जायचं. बाबासाहेबांना जर्मनीच्या बॉन विद्यापीठात ऍडमिशन मिळवलं होतं. बाबासाहेबांचं नाव दाखल केलं गेलं जर्मनीच्या बॉन विद्यापीठामध्ये. पण झालं काय? बाबासाहेबांच्या खिशातले पैसे संपले आणि बाबासाहेबांना पैसे संपल्यामुळं माघारी मायदेशी पैसे जमा करण्यासाठी, जुळवाजुळव करण्यासाठी यावं लागलं. बाबासाहेब ते पैसे जुळवाजुळव करायला भारतात आले आणि त्यांना पुन्हा माघारी जायचं होतं शिक्षणासाठी जर्मनीकडे. परंतु बाबासाहेब भारतात येतात. बाबासाहेबांचं ते भारतात येणं आणि मधले पैसे जुळवाजुळव करणं हे पण खूप भारी. म्हणजे
तो इतिहास जरा इथलं मुंबईवाल्यांसाठी जास्त जिवंत आहे. बाबासाहेब इथंच मुंबईमध्ये. आता काल परवा बाबासाहेबांच्या जयंतीला इथं ते शेअर मार्केटच्या बिल्डिंगवरती लाईटिंग खेळवलेली दिसते आम्हाला, निळी लाईटिंग. ते काही लोकांनी सोशल मीडियावरती प्रश्न उपस्थित, ते म्हणले बाबासाहेबांचं काय आहे, म्हणले त्यांनी काय केलं बाबासाहेबांनी शेअर मार्केटचं. ते म्हणले काय बाबासाहेबांचं, तर ते जेव्हा असं म्हणतात तर बाबासाहेब भारतात ते पैशांची जुळवाजुळव करायला आले. आणि पैशांची जुळवाजुळव करायला आले तर एकीकडे मुंबईत बाबासाहेबांनी एक प्राध्यापकीचा पार्ट टाइम जॉब स्वीकारला. आणि प्राध्यापकीचा जॉब स्वीकारून मुठभर पैसे जमा करून ते माघारी जायचं हे स्वप्न पाहत होते. पण त्याच काळात बाबासाहेबाला एक तार आहे. काय होते ते आम्ही अनेकदा हे प्रॉब्लेम ऑफ द रुपीचं सांगतो. बाबासाहेबांचे ती तार होती की तुमचा प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा शोधनिबंध रिजेक्ट केला गेला. प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा शोधनिबंध रिजेक्ट केला आहे. आणि बाबासाहेबांना ती तार मिळाली. तेव्हा बाबासाहेब इकडे एकीकडे प्राध्यापकी करत होते, दुसरीकडं आज आम्ही पाहतोय की सगळं हे शेअर मार्केटचं जग आहे. शेअर मार्केट बोलतो आम्ही. आम्हाला वाटतं आमच्या ते येत आहे आम्हाला मोबाईलवर करायला, म्हणजे आम्ही लय हुशार आहे असं वाटतं आम्हाला. पण ज्या काळात या देशात लोकांना रुपयाचाही अर्थ कळत नव्हता त्या काळात बाबासाहेब शेअर मार्केट, स्टॉक मार्केट ह्याच्याविषयी सल्ला देणारी बाबासाहेबांनी कंपनी काढली. इथे याच रोडवरती बाबासाहेबांनी ती कंपनी काढून शेअर मार्केटचा सल्ला बाबासाहेब देत होते अनेकांना. पण ते हळूहळू आंबेडकर नाव असलं तरी ते कोण आहेत जातीने ह्याचा लोकांपर्यंत पोहोचला आणि बाबासाहेबांना ती कंपनी बंद करावी लागली. पण बाबासाहेबांना ती दुसरी तार आली होती की तुम्हाला हा शोधनिबंध नाकारला गेला आहे. बाबासाहेबांनी त्यासाठी बाबासाहेबांना पुन्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला जावं लागलं. आणि बाबासाहेबांनी त्या ठिकाणी त्या शोधनिबंधामध्ये, त्या शोधनिबंधाच्या एकूण अर्थामध्ये किंवा मांडणीमध्ये कोणताही बदल केला नाही. परंतु जे थेट इंग्रज धोरणांच्या विरोधात जे शब्द होते त्याच्यामध्ये काही बदल केला. आणि तो शोधनिबंध पुन्हा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी दाखल केला आणि तो शोधनिबंध स्वीकारला गेला. बाबासाहेबांचा तो शोधनिबंध स्वीकारला हे मला अधिक महत्त्वाचं या ठिकाणी का वाटतं, तर तो शोधनिबंध स्वीकारला, तो पुस्तक म्हणून पुढच्या काळात प्रकाशित झाला. आणि तो शोधनिबंध पुस्तक म्हणून प्रकाशित झाला, त्यावरती अनेकांनी पुढे अभ्यास केला. परंतु या देशामध्ये इंग्रजांनी जसं बाबासाहेबांनी आधी सूचना केलेली होती की या देशाला स्वतःची अर्थव्यवस्था सांभाळणारी यंत्रणा असली पाहिजे, बँक असली पाहिजे. या देशामध्ये या भारताची अर्थव्यवस्था सांभाळणारी स्वतःची बँक असली पाहिजे. यासाठी ती उभारणीसाठी चाचपणी चालू होती, वेगवेगळे संशोधन चालू होतं, त्याची तयारी चालू होती. या देशामध्ये इल्टिलेन कमिशन आलेलं होतं. त्याबरोबरीने या देशात त्या अँगलने स्वतःची अर्थव्यवस्था उभारणीचं काम चालू होतं. पण ते चालू असताना भारतातल्या रुपयाचा अभ्यास असणारं, भारतातल्या अर्थशास्त्रावरती अभ्यास असणारं, भारतातल्या एकूण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून भारतातल्या भविष्याच्या अर्थव्यवस्थेचा शोध घेणारा ग्रंथ कुठला आहे का याची चाचपणी होत होती. आणि तो ग्रंथ शोधला गेला आणि तो ग्रंथ पाहून या देशातल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ज्या ग्रंथाच्या आधारावर झाली तो ग्रंथ होता द प्रॉब्लेम ऑफ द रुपी. आणि त्या लिहिणाऱ्या महान अर्थशास्त्रज्ञाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशासाठी काय करतात हे या उदाहरणात, हे या त्यांच्या कार्यामध्ये भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारताची अर्थव्यवस्था आणि त्यासाठीचे एक कष्ट, त्यासाठी आपल्या आयुष्यातलं महत्त्वाचं शिक्षण जे परदेशी जाऊन बाबासाहेब घेतात आणि त्यातून बाबासाहेब या देशाच्या अर्थव्यवस्थेला जी उभारी देतात आहे. बाबासाहेब बाकी सगळं बाबासाहेब नंतर आहेत. बाबासाहेब समाजशास्त्रज्ञ, बाबासाहेब सामाजिक योद्धा, बाबासाहेब राजकारणी, बाबासाहेब पत्रकार, हे सगळं त्यानंतर आहे. बाबासाहेबांचं मूळ काय? बाबासाहेब अर्थशास्त्रज्ञ आहेत. बाबासाहेबांचं मूळ अर्थशास्त्रज्ञ आहेत. आणि ते बाबासाहेब भारतात येतात आहे आणि भारतात आलेले ते बाबासाहेब या देशामध्ये सामाजिक क्रांतीच्या, सामाजिक लढाया हाती घेतात आहे. त्या अनेक लढाया बाबासाहेब, आता सगळ्यांनी त्याचा उल्लेख केला, महाडचा सत्याग्रह, काळारामाचं मंदिरात सत्याग्रह, बाबासाहेब मनुस्मृती दहनाचा तो कार्यक्रम, हे सगळे बाबासाहेबांचे सत्याग्रह आहेत. परंतु मला एक उदाहरण या ठिकाणी या सगळ्या SC ST OBC PJNT हे सगळे आपण बांधव इथे एकत्र होते, एक उदाहरण इथं मला आवर्जून सांगावं. बाबासाहेबांच्या आयुष्यातली महत्त्वाची घटना आहे. आज माझं इथे गौरव सगळेजण करत आहेत एका पुस्तकामुळं. त्या पुस्तकामुळं माझी नवी आयडेंटिटी तयार झाली. ज्या महामानवाचं ते पुस्तक आहे त्यांच्याविषयी इथं बोलताना त्या पुस्तकाविषयी मला आवर्जून बोलावं वाटतं की आपण आता त्या पुस्तकामुळं गौरव करता, पण या देशात 1935 साली एक पुस्तक आलं होतं. आणि ते पुस्तक आल्यानंतर ते पुस्तक आलं आणि गदारोळ माजला. ते पुस्तकाचा लिहिणारा लेखक, पुस्तकाचा प्रकाशक,
पुस्तकाचा मुद्रक आणि पुस्तकाचा प्रस्तावना देणारा अशा 4 जणांना पुण्याच्या येरवड्याच्या जेलमध्ये टाकलं. काय झालं? एखादं पुस्तक काय करू शकतं? आपल्याकडे इतिहास खूप वेगळा आहे पुस्तकांचा. बघा, एक पुस्तक आलं, छोटंसं पुस्तक आहे, त्या पुस्तकाचा लेखक, प्रस्तावनाकार, छापणारा आणि प्रकाशक 4 पुण्याच्या जेलमध्ये टाकलं. त्यांना 4 जेलमध्ये टाकलं. परिस्थिती काय बघा, त्यांना सोडवायला कोणी पुढे येत नव्हतं. आणि ते 4 जण कोण होते? तर ते 4ही जण या महाराष्ट्रात, या देशात ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व करत होते, मराठा समाजाचे नेतृत्व. त्यांना सोडवायला कुणीही पुढे येईना. का? तर त्यांच्या विरोधात जो वकील होता, ज्यांनी त्यांना आत टाकलं होतं, आता कसं काय 4-5 वकिलाची नावं घेतात टीव्हीवरती, काय अन्याय झाला म्हणजे त्यांना नेमा, तसं ते बोपटकर नावाचे वकील होते आणि ते खूप प्रसिद्ध होते, खूप त्याचा वलय होतं त्यांचं. त्यांच्या विरोधातली केस कुणी जिंकू शकणार नाही, कुठलाच वकील उभा राहिना आणि कुठलाच वकील उभा राहिना त्या 4घांना बाहेर काढायला. प्रकरण काय होतं? तर याच महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या नगर परिषद स्थापन झाल्यानंतर पुण्याच्या नगर परिषदेमध्ये केशवराव जेधे हे नगरसेवक म्हणून निवडून गेले. आणि ते नगरसेवक म्हणून निवडून गेले. नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर त्यांनी तिथे ठराव मांडला. काय ठराव मांडला? तर पुण्यामध्ये नगरपालिकेमध्ये महात्मा फुले यांचा पुतळा उभा करा, महात्मा फुले यांचा पुतळा उभा करा हा ठराव मांडला. त्या ठरावाला विरोध करायला काही लोक उभे राहिले. त्यांनी विरोध केला. ते म्हणले महात्मा फुलेंचा पुण्यात काय नाही म्हणले, त्यांचा पुण्यात पुतळा उभारायची गरज नाही, उभारू नका. त्यांनी महात्मा फुलेंचा अपमान केला. ते लोक होते टिळक समर्थक, ते लोक होते विष्णू शास्त्री चिपळूणकरांचे समर्थक. आणि त्या लोकांनी विरोध केला आणि विरोध केल्यानंतर त्या केशवराव जेधे यांना प्रचंड राग आला की महात्मा फुले सारख्या क्रांतीसूर्याचा, ज्यांनी पुण्यात शाळा चालू केली, त्यांचा अपमान या सभागृहात व्हावा. त्यांना खूप राग आला या गोष्टीचा. आणि मग त्यांनी संध्याकाळी जेधे मेन्शन हे पुण्यातलं एक ठिकाण होतं, तिथं ते एकत्र जमले त्यांचे काही मित्र आणि त्यांनी तिथं दिवसा घडलेला सभागृहातला विषय सांगितला की म्हणजे महात्मा फुलेंच्या पुतळ्याबद्दल मी ठराव मांडला. तिथे खूप विरोध झाला. आणि मग दिनकरराव जवळकर हे त्यांचे सहकारी होते, त्यांना या गोष्टीचा राग आला. ते म्हणाले आपण याला उत्तर दिलं पाहिजे. त्यांनी काय म्हणाले, याला उत्तर देऊ. आणि त्यांनी मग ते म्हणले कसं द्यायचं उत्तर? ते म्हणले मी एक पुस्तक लिहितो. आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं. ते पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली केशवराव बागडे यांनी आणि ते पुस्तक छापलं मुद्रक लाड यांनी. ते पुस्तक प्रकाशित झालं आणि ते पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्यातल्या कंटेंटमुळे हा वाद उभा राहिला आणि या 4घांना जेलमध्ये टाकलं. कारण त्या पुस्तकामध्ये टिळक शास्त्री यांच्याबद्दल बदनामीकारक लिहिलंय असं त्यांच्या समर्थकाचं म्हणणं होतं. आणि मग यांना वकील मिळत नव्हता. ही परिस्थिती निर्माण झाली. महाराष्ट्र पेटला होता आणि या परिस्थितीमध्ये यांना एक वकील सुचले. ते वकील मुंबईत राहायचे, मुंबईत त्यांचं ऑफिस होतं. या ब्राह्मणेतर चळवळीचे काही इतर कार्यकर्ते नेते मुंबईतल्या त्या वकिलाकडे आले. मुंबईतल्या त्या वकिलाकडे येऊन त्यांनी सगळी घटना सांगितली की महात्मा फुलेंचा अपमान झाला आणि त्यानंतर या 4घांनी त्याचा बदला म्हणून असं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामुळे त्यांना जेलमध्ये टाकलं आणि तुम्ही येऊन काही करू शकता का? ते वकील म्हणाले ते पुस्तक मी आधीच वाचलेलं आहे, पण ते चांगल्या काळामध्ये लिहिलेलं, वाईट शब्दात लिहिलेलं पुस्तक आहे, परंतु ते इतकंही वाईट नाही हे त्यांनी सांगितलं. पण ही केस मी लढवणार कारण ही केस ज्या मुद्द्यावर उभी राहिलेली आहे तो मुद्दा होता महात्मा ज्योतिराव फुले यांचा अपमान. ही केस ज्यांच्यावर झाली तो मुद्दा होता ते ब्राह्मणेतर चळवळीचे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे नेते. आणि ती केस लढवण्यासाठी पुण्यातले हे नुकतेच परदेशातून वकील होऊन आलेले बॅरिस्टर असणारे वकील पुण्यामध्ये त्या केस लढवायला चक्रा मारायला लागले. त्यांनी 3 तारखा पुण्यामध्ये त्या केससाठी झाल्या. त्यांच्या 3ऱ्या तारखेला त्यांनी त्यांचा युक्तिवाद केला. त्यांनी अशा प्रकारच्या आधी घडलेल्या केस होत्या त्याची हिस्ट्री काढली, ती त्या न्यायाधीशासमोर मांडली आणि ती मांडून त्यांनी तिथे असा युक्तिवाद केला की न्यायाधीश सुद्धा तो युक्तिवाद पाहत आणि ऐकत राहिले. आणि त्या वकिलाच्या युक्तिवादानंतर त्या 4ही ब्राह्मणेतर चळवळीच्या नेत्यांना बाहेर काढलं, त्यांची तुरुंगातून सुटका झाली. त्यांची ती वकीलपत्र घेतलेल्या आणि युक्तिवाद करणाऱ्या त्या वकिलाचं नाव आहे बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्ही आजच्या सगळ्या सामाजिक क्रांतीमध्ये, आजच्या सगळ्या सामाजिक स्थितीमध्ये यांचं हे कार्य एकत्रित असणं, यांची विचारधारा आणि यांचं सामाजिक विश्लेषण अधिक ताकदीने समजून घेणं गरजेचं आहे. हे आम्हाला आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये खूप गरजेचं आहे. एकूण सगळी सामाजिक परिस्थिती पाहत असता आणि तुम्ही या महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेमध्ये महाराष्ट्राच्या शिखरस्थानी बसून हा सगळा महाराष्ट्र सांभाळणारी माणसं जेव्हा ही सगळी सामाजिक स्थिती जेव्हा अशा प्रकारे समजून घ्याल तेव्हा मला वाटतं की या संघटनेचं जे नाव आहे किंवा या संघटनेचे सगळे आपण एकत्रित कार्यकर्ते आहोत, हे कुठल्याही एका जातीचे, कुठल्याही एका समाजाचे, कुठल्याही एकाच धर्माचे नव्हे, तर हे सगळे एकत्र येऊन तुम्ही हा सगळा महाराष्ट्र सांभाळत आहात. आणि तुम्ही सगळेजण तुमच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा दोर आहे. हा महाराष्ट्र कुठल्या दिशेने घेऊन जायचा कासरा आहे तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आणि त्या
ताकदीनं जेव्हा हा सगळा महाराष्ट्र पुढे आपण घेऊन जात आहोत, त्या काळात जेव्हा तुम्ही हा इथं कार्यक्रम करतात, आमचे भारतदादा जेव्हा इथं हा विचारांचा यज्ञ मांडतात, तेव्हा त्यांचा जो उद्देश आहे, तेव्हा तो उद्देश आहे की या सगळ्यांना संयुक्त जयंती करून यांना सगळ्यांना एका धाग्यात बांधून ह्या सगळ्यांना एकत्रितपणे माणसांच्या मनोबंधू मस्तकापर्यंत पोहोचवणं आणि महाराष्ट्रात एक नवा सामाजिक एकोपा उभा करणं, हा बाबासाहेबांच्या जयंतीच्या दुसऱ्या दिनी होत असलेला हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा मुंबईत हा कार्यक्रम होता तेव्हा बाबासाहेबांची जयंती होते आणि बाबासाहेबांची जयंती एका सामाजिक न्याय विभागामार्फत होत असताना या कार्यालयात या ठिकाणी साहेब उपस्थित असताना हे सगळ्यांचे बाबासाहेब सगळ्यांपर्यंत सांगणं आणि मांडणं पोहोचवणं, हे बाबासाहेबांचं हे जे योगदान आहे, हे बाबासाहेब सगळ्यांसाठी कशा प्रकारे धावून गेलेले आहेत ह्या सामाजिक स्थितीत ते आज मांडणं अधिक गरजेचं आहे. ते बाबासाहेब हे कुठल्याही एका जातीचे धर्माचे बाबासाहेब नव्हते, तर ते बाबासाहेब हे सगळ्यांचे बाबासाहेब होते. ते सांगताना मला एक बाबासाहेबांच्या आयुष्यातली एक लढाई अधिक ताकदीने इथं सांगावी वाटते, मांडावी वाटते. कारण याच पुण्यामध्ये आता ज्या मंत्रालयात आम्ही सगळेजण आहोत, आता ज्या मंत्रालयात आम्ही ह्याला मुंबईचे विधिमंडळ आहे, ह्या विधिमंडळात आपण त्याच्या जवळ आहोत सगळेजण, या महत्वाच्या राज्याच्या महत्वाच्या केंद्रस्थानी आपण आहोत. पण याच मुंबई विधिमंडळात बाबासाहेब पुढे निवडून आले आणि त्यांनी इथून काम केलं मुंबई विधिमंडळाचा सदस्य म्हणून त्या इंग्रज सरकारच्या काळामध्ये. पण त्या काळात बाबासाहेब हे केवळ महाराजांचे किंवा अस्पृश्यांचे कामं घेऊन येत नव्हते इथे विधिमंडळात, त्यांच्या कामं सोडवायसाठी बाबासाहेब सदस्य म्हणून आले नव्हते. तर बाबासाहेबांकडे पाहताना या मंत्रालयातून मला आवर्जून हे सांगावं वाटतं की बाबासाहेब त्यांच्या आयुष्यातला मुंबई विधिमंडळावर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जो पहिला मोर्चा काढतात, तो काय महाराजांच्या मागण्यासाठी काढत नाही तेव्हाच्या किंवा अस्पृश्यांच्या फक्त, तर बाबासाहेब त्यांच्या आयुष्यातला मुंबई विधिमंडळावर जो पहिला मोर्चा काढतात तो या देशातल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढतायत. तो शेतकरी नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्हाला काय वाटतं, शेतकऱ्याची पोरं सहज म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काही. अरे ज्याच्या बापाकडे इतभरी जमीन नव्हती, ज्याचा बाप काय 100 टन ऊस पाठवत नव्हता, ज्याच्या बापानं कारखानदारी केली नाही, त्या बापाच्या पोरानं या देशात शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांची खोटी पद्धत बंद व्हावी, शेतकऱ्याचा जो शेतसारा आहे तो शेतसारा हा जमिनीच्या मापावर नव्हे तर तो उत्पन्नावर आधारित असला पाहिजे हे सांगून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोर्चा काढला. तो मुंबई विधिमंडळाचा त्यांचा पहिला मोर्चा हा शेतकऱ्यांसाठी होता. हे शेतकऱ्यांचे बाबासाहेब आहेत, हे शेतकऱ्यांचे बाबासाहेब आज आम्हाला कळले पाहिजे. तेच बाबासाहेब आपल्या लढाईमध्ये जर सगळ्यात महत्वाचं स्थान केंद्रस्थान कोणाला देतात, त्यांच्या लढाईच्या केंद्रस्थानी सुरुवातीला जर कोण आहे तर या देशातली स्त्री आहे. या देशातली स्त्री आहे. ती कुणाची? ती काय फक्त त्यांच्या समाजाची का? की आपल्या समाजाच्या स्त्रियांना लय हाल आहेत बाबा, त्यांच्या समाजातली स्त्री ऑलरेडी गावकुसाच्या बाहेर फेकलेली होती, तिला किंमतच नव्हती, ती काय पंतप्रधान होणार नव्हती पुढे जाऊन या देशात राष्ट्रपती लगेच. बाबासाहेबांच्या कर्माची, बाबासाहेबांच्या कार्याची फळं कुणी चाकल्यात सगळ्यात आधी, हे खरं तर आपल्या सगळ्यांना माहित पाहिजे आणि ते आपण मांडलं पाहिजे, ते सांगितलं पाहिजे. बाबासाहेब या देशातल्या स्त्रियांची अवस्था पाहतात, बाबासाहेब या देशातल्या मजुरांच्या, कामगाराची अवस्था पाहतात. कामगार हा कुठल्या एका जाती धर्माचा आहे का? या देशातले सगळे कामगार, या देशातला सगळा कामगार वर्ग जो कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा असेल त्या कामगाराचं दुःख बाबासाहेबांना जास्त माहित होतं. का? तर गावकुसा बाहेर राहणाऱ्या या माणसानं जन्मापासून कामगार काय असतो त्याची पिळवणूक काय होत होती. 18 तास त्याला राबवलं जायचं. अरे काम केल्यावर 18 तासाने त्याला शिळ्या तुकड्यावरती त्याची हाकलून देऊन बोळवण केली जायची. बाबासाहेब ते पाहत होते आणि ते बाबासाहेब त्यांच्या आयुष्यात कामगारासाठी काय करतात ते तर सांगतो. पण बाबासाहेबांनी त्यांचा पहिला पक्ष काढला, त्या पक्षाचं नावच स्वतंत्र मजदूर पक्ष ठेवलं. काय कामगारांसाठी काय मोठं, किती मोठं कार्य आहे. अरे ज्याच्या केंद्र, त्यांच्या राजकारणाचा, समाजकारणाचा केंद्रबिंदू महिलांनंतर कोण आहे तर कामगार आहे. महिला, मग कामगार, मग शेतकरी. आणि त्या कामगारांचं ते दुःख पाहिलेले ते बाबासाहेब त्यांच्या आयुष्यात जेव्हा कामगार मंत्री होतात तेव्हा बाबासाहेब या देशामध्ये क्रांतिकारक निर्णय घेतात आणि या देशातल्या प्रत्येक घरातल्या कामगाराला आज हे माहीत असलं पाहिजे की या देशामध्ये कामगारात जे 18 तास 15 तास राबवून घेतला जायचा, त्या कामगाराच्या कामाचे तास हे 8 तास असले पाहिजेत हे सांगणारे कामगार नेते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे सांगणारे कामगार नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या पलीकडे जाऊन कामगारांना, जे कामगार वर्षात 240 दिवसापेक्षा जास्त दिवस सलग काम करतात त्या कामगाराला परमनंट केलं पाहिजे हे सांगणारे आणि ते मंजूर करून घेणारे नेते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे.
या पलीकडं कामगाराला समान काम समान वेतन असलं पाहिजे. आता बघा आम्ही खेड्यापाड्यातले माणसं, आम्ही गावाकडं आज पण बाई कामाला आली तर 200 रुपये हजेरी, गडी कामाला आलं तर 500 रुपये हजेरी. काम आता समान करतात लोक, ताकद वापरा, ताकद लागते तेवढी. पण आता माझ्या पुढे बसलेल्या सगळ्या माझ्या ज्या भगिनी आहेत त्या ज्या डेस्कला आहेत त्या डेस्कला जर पुरुष असेल आणि ती बाई दुसऱ्या बाजूला असेल तर दोघांनाही समान वेतन आहे. हा समान वेतन गावातल्या शाळेतल्या शिक्षिकेपासून ते मंत्रालयात बसलेल्या सचिव ताईपर्यंत प्रत्येकाला मिळवून देणारा त्यांचा भाऊ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे बाबासाहेब आम्हाला आजच्या ताकदीनं प्रत्येकाला सांगावं. ते बाबासाहेब या पलीकडे जाऊन इथल्या आयांचा बहिणींचा किती विचार करतायत. ह्या आया बहिणी गरोदर राहतात, त्यांना त्या गरोदर काळामध्ये रजेची गरज असते, म्हणून पगारी प्रसूती रजा प्रत्येक स्त्रीला मिळवून देणारा भाऊ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या पुढे जाऊन आता बाल संगोपन रजा आली. त्या पलीकडे जाऊन जर डिवोर्सच झाला त्या डिवोर्सच्या आधी नवरा निवडायचा अधिकार पण तिला असला पाहिजे, हे पण बाबासाहेब सांगतात. आणि ते झालं पुढे जाऊन डिवोर्सच झाला तर डिवोर्स झाल्यानंतर जन्माला आलेल्या संततीवर स्त्रीचा हक्क असला पाहिजे, समान हक्क असला पाहिजे. किंवा त्याचं निधन झालं तर पहिलं कसं होतं, पोरगा जर मेला तर त्या नाताला ते हिसकावून घ्यायचे आणि बाईला हाकलून द्यायचे, ही व्यवस्था होती इथली. आता आम्हाला वाटतं आता काय सगळं छान आहे, छान नाही. परिस्थिती 50 वर्ष आधीची आहे आणि आज बी ते काही गावखेड्यात घडतं. आपला पोरगा मेला, हिला काय करायचंय, पोरगा आहे वंश वाढवायला, नातू झालाय, हिला द्या हाकलून. बाबासाहेब त्या काळात हा विचार करतायत आणि त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आलेल्या पोरावर पोरीवर त्याच्या आईचा अधिकार असेल पित्याच्या नंतर ते नसेल तर हे सांगतात आणि तो अधिकार त्या स्त्रीला मिळवून देतात. एवढंच नव्हे तर पित्याच्या आणि नवऱ्याच्या संपत्तीत समान वाटा हा प्रत्येक स्त्रीचा असेल हे बाबासाहेब सांगतात. हे बाबासाहेब कुठल्या एका समाजाचे, हे कार्य कुठल्या एका जातीचं आहे का, इथल्या प्रत्येक स्त्रीसाठी. हवा जिथपर्यंत जाईल, हा जिथपर्यंत संदेश जाईल, जिथपर्यंत पोहोचतंय त्या प्रत्येक आईला बहिणीला हे कळलं पाहिजे. या पलीकडे जाऊन इथल्या कामगारांच्या बाबासाहेब जे मी तुम्हाला बोललो त्या कामगार कुठल्या एका समाजाचा, त्या कामगाराला त्याची इतकी सुरक्षा घेतली. खाणीमध्ये पहिलं बाबासाहेब खानमंत्री कामगार मंत्री असतात खाणीत बाबासाहेबांनी बघितलं, खाणीवर गेले बाबासाहेबांचे काही फोटो बघितले असतात, बाबासाहेब स्वतः खाणीकाम पाहायला जायचे. बाबासाहेबांनी एके ठिकाणी गेलं आणि पाहिलं स्त्रिया ते असं बांधून इथं पॅक बांधून खाणीमध्ये उतरून काम करताना बाबासाहेबांना दिसल्या, पुरुष काम करताना दिसले. पण एखादा दगड पडला वरून तर बाबासाहेबांनी विचार केला, दगड पडला, घटना घडत होत्या, एखादा पुरुषावर पडला तर तो मजबूत असायचा, तो ते सांभाळून न्यायचा. पण नुकतीच बाळंतीण झालेली, नुकतीच त्यातून बाहेर आलेली स्त्री ही ते दुःख हे तर आघात सहन करू शकणारी नव्हती, ती त्या खालीच दडपली जायची आणि मरायची. बाबासाहेबांनी स्थिती पाहिली आणि स्त्रियांना जोखमीच्या कामावर स्त्रियांना पाठवू नका हा कायदा बाबासाहेब तेव्हा करतायत. आणि आता आपण त्याची फळं काय बघतो की आता संध्याकाळी सुद्धा स्त्रियांना ओव्हरटाईमला थांबवू नका, हे आता आम्हाला वाटतं, हे आता केलं काय की असं वाटतं. ह्यात बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं होतं की स्त्रियांना सुरक्षितपणे कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळलं पाहिजे, ह्याची ही पुढची फळं आहे. हे सगळं बाबासाहेब किती मोठ्या दूरदृष्टीनं त्या काळात करून ठेवतात. हे सगळं बाबासाहेब करतात एका बाजूला दिसतं, ह्याच्यात मला पुन्हा एकदा महात्मा फुलेंचा विचार दिसतो. म्हणजे बाबासाहेब महात्मा फुलेंचं अपुरं राहिलेलं काम त्याच ताकदीनं पुढे नेणारा त्यांचा विचारांचा वारसदार बाबासाहेब दिसतात आणि त्याची फळं आज आम्हाला इथं चाखायला मिळत आहेत, चाखायला ते भोगायला मिळत आहेत. आणि ते आज आम्ही या ठिकाणी ऐशोआरामामध्ये जगत आहोत त्या महामानवांच्या या सगळ्या देणीमधून. आणि त्या सगळ्यांचा जर आम्हाला विसर पडला, जर ते आम्ही विसरत असू किंवा इथं मला एक गोष्ट आवर्जून सांगावं, मला तुम्हाला सगळ्यांपुढे बोलणं खूप अधिक जबाबदारीचं आणि अधिक आनंदाचंही आहे. का तर बाबासाहेबांनी त्या काळामध्ये स्वतः शिकून आल्यानंतर बाबासाहेबांना स्वतःचं सगळं भारी झालं, चांगलं झालं किंवा चांगलं चाललं होतं. बाबासाहेबांना वाटलं माझ्यासारखे अनेक विद्यार्थी परदेशात गेले पाहिजे. तर बाबासाहेबांनी आपल्यानंतर काही विद्यार्थ्यांना परदेशी शिकायला पाठवलं. साधारण 16 विद्यार्थी बाबासाहेबांनी परदेशात पाठवले आणि ते विद्यार्थी शिकून माघारी आले. आणि ते माघारी आल्यानंतर जे ते आपापल्या क्षेत्रात काम करायला लागले. त्यातला एक विद्यार्थी बाबासाहेबांकडे आला आणि बाबासाहेबांना म्हणाला की बाबासाहेब आता तुम्ही सांगा मला मी काय करू. मला आता कसं एवढं शिकून आलंय, बाबासाहेबांनी पाठवलं, त्याला भारी वाटत होतं. ते म्हणाले तुम्ही सांगा बाबासाहेब मी काय करू, तुम्ही सांगाल ते करतो मला. बाबासाहेब त्याला म्हणाले आता तुम्ही शिकून आलेले आहात, तुम्हाला जी पोस्ट मिळायला पाहिजे, दर्जा मिळायला पाहिजे तो मिळणार आहे. पण मला तुम्हाला आता एक सांगायचं आहे की तुम्ही ज्या दर्जावर गेलेला आहात, ज्या पोस्टवर गेलेला आहात त्या काळात आता तुम्ही एक करत जावा.
तुम्ही तिथे पोहोचलेला असाल तरी तुम्ही तुमची गाडी घेऊन आपल्या वस्तीत आठवड्यातून एकदा जात जावा. त्या वस्तीतल्या पोरांना कळू द्या की या वस्तीतून लाल दिव्याच्या गाडीत बसणारा माणूस जन्माला घालायची ताकद आहे. म्हणून तुम्ही तुमच्या वस्तीसोबतचं नातं तोडू नका. तुम्ही तुमच्या समाजासोबतचं नातं तोडू नका. म्हणून आपण किती मोठ्या हुद्द्यावर गेलेलो आहोत, आपण किती मोठ्या पोस्टवर, किती मोठा अधिकार आपल्याला आलेला आहे, ते सगळं आपण वैभव आपल्या हातामध्ये, ते सगळी सत्ता आलेली असताना आपल्या हातामध्ये ते सगळं आज आलेलं आहे. माझ्या पुढे बसलेली माणसं, माझ्या इथे समोर बसलेली माणसं ही हुद्द्यावर बसलेली माणसं आहेत. आज त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्यांनी आपली कधी मातीशी नाळ तुटू दिली नाही, समाजाशी नाळ तुटू दिली नाही, ते आदरणीय कांबळे सर, हर्षदीप कांबळे सर आपल्या समोर बसलेले आहेत. अशी माणसं अशी जेव्हा घडत असतात तेव्हा खऱ्या अर्थानं समाज कल्याण म्हणजे काय याचा अर्थ समाजाला कळत असतो. आणि म्हणून बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की या माणसांनी आपली नाळ तुटू नाही दिली पाहिजे, मला वाटतं की तुमच्यातले अनेक लोक ते करत आहेत, परंतु ते सगळं पोहोचत नसतं. आणि तुम्ही सगळ्यांनी ते अधिक ताकदीनं करावं. आपण सगळेजण मिळून ते अधिक ताकदीनं करूया. ते करत असताना मला इथं एक गोष्ट आवर्जून सांगायची. काय बाबासाहेबांचं आपण त्यांनी त्यांच्या आयुष्यात सांगितलेलं सगळं काय म्हणतो, बाबासाहेबांचं सगळं आपल्याला खरं काढायचं, ते आचरणात आणायचं म्हणतं, ते आचरणात आणतो आपण. पण मी तुम्हाला इथं आवर्जून एक गोष्ट सांगतो, बाबासाहेबांचं एक वाक्य आपल्याला खोटं ठरवायचं. बाबासाहेबांचं एक वाक्य आपल्याला खोटं ठरवायचं, ते इथून घरी घेऊन जावं, ते डोक्यात राहू द्या. बाबासाहेबांचं सगळं खरं ठरवा, पण बाबासाहेबांचं एक वाक्य आपल्याला खोटं ठरवायचं आहे. आणि बाबासाहेब जे एके ठिकाणी भाषणात म्हणाले होते, मुझे इन पढे लिखे लोगों ने धोखा दिया है. हे वाक्य आपल्याला खोटं ठरवायचंय आणि बाबासाहेबांच्या पुढे नतमस्तक होत आपल्याला सांगायचंय, बाबासाहेबांच्या समोर आपल्याला शपथ घ्यायची की बाबासाहेब, आम्ही तुम्हाला कधीच आयुष्यात धोका देणार नाही. तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं, जो नवा समाज घडवण्याचं, जो नवा भारत उभा करण्याचं, त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. आणि ते सगळ्यांचे बाबासाहेब आम्ही सगळ्या समाजात पेरत राहू. ह्या नव्या भारतासाठी, या नव्या आधुनिक भारतासाठी बाबासाहेबांनी त्यांच्या पुढच्या आयुष्यात जे योगदान दिलं, नवसंविधान निर्मितीसाठी त्यांनी जो संघर्ष केला, नवसंविधान बाबासाहेबांनी या देशाला दिलं आणि हा नवा भारत उभा राहिला. परंतु ते सांगत असताना आपण एका बाजूला बाबाशी साहेबांनी जे मनुस्मृती दहनाचं सांगितलं आणि तिथून मी ते मनुस्मृती दहन जेव्हा एका बाजूला बोलत असतो, आपण जेव्हा सांगत असतो, तेव्हा ते मनुस्मृती दहन करणारे बाबासाहेब आम्हाला एका बाजूला दिसतात, पण त्याच रुपयाची दुसरी बाजू म्हणून या भारताला संविधान देणारे बाबासाहेब आम्ही अधिक ताकदीने आता मानले पाहिजे. ते बाबासाहेब हे आधुनिक भारताचे निर्माते आणि इथल्या प्रत्येकाचे उद्धारक बाबासाहेब सांगितले पाहिजे. आणि तेच संविधान निर्माते, नव्या भारताचे, आधुनिक भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना सांगत हा यज्ञ मांडत गेली 15 वर्ष महाराष्ट्राच्या गावगाड्यातून वाड्या वस्तीवरून जात असताना, हे मांडत असताना अनेक लोक मला म्हणाले, तुम्ही आता हे लिहावं लागेल. आणि मग ते लिहिण्याचा प्रयत्न केला. ते लिहित होतो, काही अंशी ते पुढं जात होतं, पण ते काही राहिलं. आणि 2018 साली पुण्यातून मुंबईकडे येत होतो. पुण्यातून मुंबईकडे येताना माझ्या गाडीचा एक मोठा अपघात झाला. ते ॲक्सिडेंट भयानक होता. आणि मग रस्त्यावरच्या लोकांनी उचललं आणि हॉस्पिटलमध्ये टाकलं. रस्त्यावरच्या लोकांनी टाकले होते, डॉक्टरने खिशातले मोबाईल काढला, काही रिव्हर्स कॉल केले. त्यातला एक फोन आई बापाला लागला. माझे आई वडील सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा एका छोट्याशा गावात शेती करतात. आई खुरपत होती रानात आणि तिला कळलं की पोराचा अपघात झाला, ॲक्सिडेंट झाला. ते खुरपं गळून पडलं. ते दोघं घाबरले, धावत पळत पुण्याकडे आले. पुण्यातल्या सह्याद्रीत मी ॲडमिट होतो. आणि सह्याद्रीत ॲडमिट असणाऱ्या पोराकडे बघतात तर काय, पोरगा ICU मध्ये, त्या रेषा वर खाली होतात, त्याच्यात ते जीव शोधत होते. डॉक्टर म्हणला पुढचे 48 तास काही सांगता येत नाही. त्यांना वाटलं गेलाय आता, हे डॉक्टर फक्त सांगतात आहे असं. ते घाबरले होते सगळे. आणि मग संध्याकाळी डॉक्टर त्यांना म्हणाला की तो आता कोमात गेलाय. आणि कोमात गेलेल्या त्या स्थितीत सगळं वातावरण त्या ठिकाणी घाबरणारं त्यांचं झालं होतं. आणि डॉक्टर म्हणाले पण हरवलं नाही सगळं, आम्ही उपचार करतोय, शुद्धीवर आला तर तुमचं नशीब. हे डॉक्टर सांगत होते. 5-6 दिवस उपचार होत राहिले आणि उपचाराला प्रतिसाद देतोय ही चांगली वार्ता त्यांनी बाहेर सांगितली. आईबाप धावत पळत बघायला भेटायला आत आले. आईबाप आत आले समोर आणि मी डॉक्टरकडे पाहत डॉक्टरांना म्हणालो हे कोण आहेत. ते शॉक झाले. डॉक्टर म्हणाले, त्यांना शांत करत बाहेर घेऊन गेले आणि म्हणाले ब्रेनला इंजुरी झाल्यानंतर स्मृतिभ्रंश होतो आणि स्मृतिभ्रंश झाल्यानंतर काही काळ मागचं आठवत नाही. त्यांना रिकॉल झालं, तेच पुन्हा सांगितलं तर ते आठवेल म्हणले त्यांना. पण आता जगलाय तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही काही दिवसांनी घेऊन जा. उपचार होत राहिले. महिनाभराने त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला आणि डिस्चार्ज झाल्यानंतर घरी गेलो. अनेक लोक भेटायला यायचे, मित्र, मोठे मोठे विचारवंत, पत्रकार, डॉक्टर्स, मोटिवेशनल ट्रेनर. ते भेटायला आल्यावर म्हणाले ह्याला जुन्या मोटिवेशनल गोष्टी दाखवा, मोटिवेशनल ऐकल्यावर ह्याला प्रेरणा मिळेल, तो उभा राहील.
असं अनेकांनी सांगितलं. आपल्याकडे कसं झालंय आता मोटिवेशनल म्हणलं की आपल्याला इंटरनॅशनल बघावं वाटतं. आपल्याला वाटतं बिल गेट्स, थॉम्स, जॉर्ज वॉशिंग्टन हे बघितलं की अब्राहम लिंकन हे सगळे मोटिवेशनल आहे आपल्याला वाटतं. पण माझं काय व्हायचं, माझ्या घरात माझाच मोबाईल, आपलाच घरातलाच पेपर, आपल्याच घरातली पुस्तकं आजूबाजूला पडलेली, तेच पुन्हा बघत होतो, पुन्हा पाहत होतो, माझे व्हिडिओ ऐकत होतो, तीच पुस्तकं पुन्हा नजरेसमोर येत होती. आणि ते पाहत असताना, ते बघत असताना जेव्हा रिचेकला जायचो, डॉक्टर म्हणायचे 5-7 वर्ष लागतील कव्हर व्हायला, पुन्हा उभा राहायला, बोलायला. हे सगळं एका बाजूला चाललं होतं. मी घरात ते ऐकत होतो, माझे मोबाईलमधले तेच व्हिडिओ पुन्हा पाहत होतो, वाचत होतो. आणि त्या वाचताना, ऐकताना, पाहताना, ते व्हिडिओ बघताना मला माझा मोटिवेशनल सिम्बॉल सापडतो का असं मला वाटायला लागलं, काहीतरी जुनं आठवायला लागलं. आणि ते आठवत असताना मी माझे मेल्स काढले जुने, ते चेक केले, पुन्हा वह्या काढल्या, ते जोडायला लागलो, ते मांडायला लागलो आणि पुन्हा एकदा वाचायला लागलो सगळं. ते वाचत असताना डॉक्टर म्हणले होते 7 वर्ष 5 वर्ष उठायचा नाही. 2018 मार्च मध्ये अपघात झाला होता आणि हा जगदीश ओळ एप्रिल 2019 मध्ये त्याच ताकदीने पुन्हा उभा राहून बोलायला लागला. कारण त्या अपघातातून, त्या मृतप्राय यातनेतनं त्याला बाहेर काढणारा त्याचा मोटिवेशनल सिम्बॉल होता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इथं मी का सांगतोय आवर्जून हे उदाहरण, मला माझं काय झालं हे सांगायचं नाहीये, तर मला हे नव्या पिढीला आवर्जून सांगायचंय. शिकणाऱ्या पोरांना तुमच्यापासून जाऊ द्या, ते तुमच्यापासून कळू द्या की आजची झेड जनरेशनचं काय झालंय. अरे आयुष्यात एखादी परीक्षा नापास झाली, शिकता येणार, त्यांना असं वाटतं मी फेल होतोय, सगळं मी हारलोय, आता माझं काय होणार नाही, आम्ही गरीब आहोत, आमच्या पाठीशी कोण नाही, आमचा सपोर्ट करायला कोण नाही, माझा वशिला नाही, माझं काय चालना. ते पोरं जीव द्यायला लागले, 18-18, 20-20 वर्षाची पोरं, सगळं हरवलंय असं तुम्हालाही कधी आयुष्यात वाटलं ना, आता काही होणार नाही, सगळं संपलंय असं आयुष्यात कधी जरी वाटलं ना, कधी जरी वाटलं आता जीव द्यावा असं वाटलं ना, एक माणूस आठवा, एक सिम्बॉल आठवा. ते आठवल्यानंतर तुम्हाला जग जिंकायची प्रेरणा मिळेल. तो सिम्बॉल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे इथल्या मूर्त्यांनाही जिवंत करणारा बाप माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. या देशात नव्हे तर या जगाच्या पाठीवर कोट्यवधी लोकांची प्रेरणा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि तेच राहिलेलं लिखाण पूर्णत्वास नेऊन ते पुस्तक पूर्ण झालं डिसेंबर 23 मध्ये. 24 जानेवारीत प्रकाशन झालं. प्रकाशन कुठं करायचा हा प्रश्न होता. प्रकाशन ऐतिहासिक फुलेवाड्यातल्या सभागृहात केलं आणि प्रकाशन झाल्यानंतर 4 महिन्यात त्या पुस्तकाच्या 10 आवृत्त्या झाल्या. 10व्या आवृत्तीचं प्रकाशन जिथं बाबासाहेब शिकले त्याच अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात झालं. त्या पुस्तकाचं नाव म्हणजे जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला काही लोक म्हणतात अरे बाबासाहेबांनी घटना लिहिली, देश बदलला. आपल्याकडे तज्ञ नाहीत, तेव्हा ते बाबासाहेबांनी घटना लिहिली, देश बदलला, तुम्ही लिहिलं म्हणलं डायरेक्ट जग बदलणार. ते म्हणले तुम्हाला लोकांना काही बोलायची सवय, म्हणले तुम्ही लय काय बोलता म्हणून, काही विशेष न लावता. त्याला काय म्हणलं मी, ते म्हणले तुम्ही काही लिहिता, म्हणले डायरेक्ट काय पण बोलता, ह्याला काय म्हणले. त्याला मी सांगितलं, मला त्या लोकांची किव येते खरं तर मला मी कायम सांगतो, बाबासाहेबांच्या काळात एक शाहीर होते, बाबासाहेबांच्या काळात, आता नाही तेव्हा, ते शाहीर साहित्यिक त्यांनी बाबासाहेबांच्या नंतर त्या काळात लिहिलं. काय लिहिलं, जग बदल घालून घावं म्हणजे सांगून गेले भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत, अंग झाडून निघ बाहेरी घे बिनीवर घावं म्हणजे सांगून गेले भीमराव, जग बदल घालून घावं म्हणजे सांगून गेले भीमराव. 1.5 दिवस शाळेत गेलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना कळलं की बाबासाहेब हा आमदारकी खासदारकी गाव बदलायला सांगणारा विषय नाही, बाबासाहेब हा जग बदलायला सांगणारा विषय आहे. आणि तोच जग बदलणारा बाप माणूस आम्हाला नव्या ताकदीनं मांडावा लागला. तेच बाबासाहेब मांडले. ते बाबासाहेब जग कसं बदलतात, जास्त वेळ झाला, एका उदाहरणात सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर पुढं 50 वर्ष गेली. 50 वर्षाने आम्हाला हे वैभव आलं. 2000 सालापर्यंत जगातल्या युरोप खंडामध्ये हंगेरी नावाचा एक देश आहे, त्या हंगेरी देशामध्ये 2000 पर्यंत अस्पृश्यता होती. तिथल्या रोमा लोकांचा छळ केला जायचा. तिथल्या पोरांनी इंटरनेट आल्यावर सर्च करायला चालू केले. तिथल्या काही लोकांनी बाबासाहेबांचं चरित्र इंटरनेटवरून डाउनलोड केलं आणि ते हंगेरीत ट्रान्सलेट केलं आणि हंगेरीत ते वाटलं गेलं. हंगेरीतले लोक ते वाचायला लागले. हंगेरीतल्या रोमांना आपली अस्पृश्यता कळली आणि हंगेरीतल्या तरुणांनी आंदोलन उभा केलं. तिथल्या समतेसाठी आंदोलन उभा करून त्यांनी हजारोंचे मोर्चे काढले. हजारोंचे मोर्चे हंगेरीमध्ये निघाले. तिथल्या त्या लोकांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी ते आंदोलन उभं केलं होतं. त्या निघालेल्या हजारोंच्या मोर्चामध्ये पुढे धरलेला जो फोटो असायचा तो फोटो होता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा.
हे बाबासाहेब जगाला कळले होते. ते बाबासाहेब आपणही समजून घेऊया आणि त्या बाबासाहेबांच्या विचारांवर चालत राहूया, हेच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. जाता जाता एवढंच म्हणेल, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तर तलवारीस त्यांच्या न्यारेच टोक असते. काय सांगू गड्या तुला, भीम माझा कसा होता, लेकरास जशी माय भीम माझा तसा होता. फक्त गुलामांचा अस्पृश्यांचा नव्हे, अखंड भारतीयांचा उंचविला माथा, फाटक्या बंडीचा भीम माझा खिसा होता, फाटक्या बंडीचा भीम माझा खिसा होता. एवढंच बोलतो, आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय ज्योती, जय क्रांती, जय जिजाऊ, जय शिवराय.